So probably I will talk in mixed Marathi, Hindi, English सगळं, कारण सगळेच जण आहेत ऑडियन्स मध्ये. Yes. So friends, it's since the first case of COVID in Maharashtra, it's now 307 days, almost a year now, and it was a year of great turbulence, great difficulty, and probably uh, major economic difficulty to the nation. Now, yeah, circumstances मध्ये we have Rajashri, who has a lot of experience with COVID patients, treating COVID patients in a government setup, huge number of patients. आणि आपल्यासोबत we have Ram Pathak, who is basically an endocrinologist. For those who know, because many people who are not from Somalwara have also joined, because I've sent link to many people. तर बरेच लोक जे सोमलवारचे नाही आहेत त्यांनी पण जॉईन केलेलं आहे आणि मला ते दिसतंय. राम पाठक आणि राजश्री तुमच्या माहिती करता सांगतो, 5वी पासून आम्ही सोबत होतो MD पर्यंत. सो ऑलमोस्ट अबाउट 12 to 14 years we were together. So it's a sort of reunion, I would say, a virtual reunion after a long time. आणि Ram Pathak, as I told you, is a endocrinologist, diabetologist in simple words. आणि आपल्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी वॅक्सिन तिकडे अमेरिकेला घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्याला मध्येच अमेरिकेत काय चालू आहे किंवा अमेरिकेत कोविड कसा पसरतोय किंवा कसा कंट्रोलमध्ये त्यांनी आणला हा प्रश्न विचारूया. पण सगळ्यात पहिले मी वळतो राजश्रीकडे आणि माझा तिला पहिला प्रश्न हा आहे की तुझ्या हॉस्पिटलमध्ये कोविड पेशंट्स ट्रीट करण्यामध्ये तुझा काय अनुभव आहे? नेमकं लोकांचं कुठे चुकलं किंवा हाऊ ॲज नागपुरियन्स आपण कोविड सिच्युएशन कशी हँडल केलेली? आर यू सॅटिस्फाईड ऑर देयर वॉज लॉट टू बी डिझायर्ड? तुझं काय ओपिनियन आहे? तुझे अनुभव काय? थोडंसं आम्हाला माहिती दे कोविड बद्दल. असं आहे की दिस पॅन्डेमिक वॉज टोटली न्यू, म्हणजे आपल्याला सगळ्यांना हा एक खूपच नवीन एक्सपिरियन्स होता. याच्यात एक H1N1 इन्फ्लुएन्झाचं पॅन्डेमिक येऊन गेलं आणि तेव्हा आपल्याला म्हणजे अशाच केसेस होत्या, फक्त एक फरक असा होता की एवढं इन्फेक्शन नव्हतं ते. आणि तेव्हाही मला आठवतं मी GMC मध्ये होते तेव्हा ते PPE किट आले होते, सगळं आलं होतं, पण आम्ही कधीही PPE किट घातले नाही. मास्क थोडाफार यूज करायचो आणि पुष्कळ हेल्थकेअर वर्कर्सना तेव्हाही H1N1 होऊन गेलं होतं. तर तेव्हा गव्हर्नमेंट लेवलवर किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर असं खूप काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतल्या गेले नव्हते. पण यावेळेस कसं झालं की हे COVID-19 इतकं इन्फेक्शियस आहे आणि इट स्प्रेड्स व्हेरी क्विकली फ्रॉम ह्युमन टू ह्युमन, आणि त्याच्यामुळे ऍडमिनिस्ट्रेशनकडनं खूप मेजर्स घेतल्या गेले. आपण सुरुवातीला खूप अगदी क्वारंटाईन केलं आपण. देयर वॉज अ लॉकडाऊन, अ व्हेरी स्ट्रिक्ट लॉकडाऊन. नंतर लोकॅलिटीज हे ते तिथे केस सर्चिंग केलं, सगळं केलं. तर लॉकडाऊन मध्ये पुष्कळसं कंट्रोल होतं. पण जसं लॉकडाऊन रिलीज झालं आणि बट नॅचरल की आपल्याला असं खूप डांबून ठेवलं की लोक जास्तीत जास्त बाहेर पडतात. आणि याच्यात असं आहे की देयर वॉज केअरलेसनेस मोर ऑन द पार्ट ऑफ पेशंट्स किंवा इंडिव्हिज्युअल्स रादर देन आय वुड से देयर वॉज फॉल्टरिंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी. गव्हर्नमेंट मशिनरीने पुष्कळ चांगलं काम केलं. आणि काय, व्हायरस डझंट रेकॉग्नाइज युअर केअरलेसनेस. म्हणजे एकदा तुम्ही समजा मास्क खाली केला आणि सपोज यू आर इन कॉन्टॅक्ट विथ अ पर्सन हु इज अ कॅरियर किंवा इन्फेक्टेड, तर तुम्हाला लगेच ते इन्फेक्शन कॉन्ट्रॅक्ट करता तुम्ही. आणि तुम्हाला जरी प्रत्यक्ष काही नाही झालं तरी घरी तुमच्या घरी ऍट रिस्क लोक असतात त्यांना तुम्ही इन्फेक्शन देतात. तर असा हा डिझीज स्प्रेड होत गेला. आणि मोस्ट हॉरेंडस टाइम वी हॅड वॉज इन ऑगस्ट अँड सप्टेंबर, की जेव्हा केसेस खूपच एकदम एक्सपोनेन्शियली वाढल्या आणि मोर नंबर ऑफ सिरियस केसेस वर देर वर मोर नंबर ऑफ डेथ्स. त्यामुळे दॅट वॉज अ व्हेरी हॉरेंडस टाइम. आणि या सिच्युएशन मध्ये एक म्हणजे असं की जसं मी ICUतही खूप काम केलेलं आहे. ICUत वी यूज टू गेट मेनी क्रिटिकल पेशंट अगदी म्हणजे जसं हार्ट फेलियरचे पेशंट अगदी 20%, 15% घेऊन यायचे, स्ट्रोकचे पेशंट यायचे. तर पेशंट्स अगदी सिरियस कंडिशन मध्ये यायचे. आणि मग अशा पेशंट्स मध्ये वी यूज टू नो की आउटकम वॉज नॉट गुड. पण इथे काय झालं, पेशंट सगळे चालत आले. ऍटलिस्ट इन माय ICU आमच्याकडे स्क्रीनिंग क्रायटेरिया खूप स्ट्रिक्ट होते, ऍडमिशन क्रायटेरिया खूप स्ट्रिक्ट होते, कारण आमची इन्स्टिट्यूट एकदम नवीन होती.
तर खूप सिरियस पेशंट्स आम्ही घेतले नाही, पण पेशंट्स चालत यायचे विथ 80%, 82% ऑक्सिजनेशन यायचे आणि 2-3 दिवस ते म्हणजे वॉर्डमध्ये राहायचे विथ इन्क्रीजिंग रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजन, बोलायचे, जेवायचे आणि मग देन देर यूज टू बी अ व्हेरी रॅपिड डिटेरिओरेशन. तर दॅट वॉज अ व्हेरी सॅड थिंग की बहुत पेशंट्स चांगले यायचे आणि डेड बॉडीज बाहेर जायच्या. सो दॅट वॉज अ व्हेरी हार्ट रेंडिंग एक्सपिरियन्स की वी कुडंट डू मच. एकदा तो डिझीज प्रोग्रेस व्हायला लागला की मग हॉल्ट करणं खूप कठीण व्हायचं. आणि अर्ली स्टेज मध्ये जे आले रिकव्हरी रेटही चांगला होता. वी ट्रीटेड दॅम. बरेचसे घरी पण हे केले, क्वारंटाईन केले, घरी ट्रीट केले पेशंट्स, ते रिकव्हर सुद्धा झाले. तर ओव्हर अँड ऑल इट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. आणि आता महाराष्ट्रामध्ये डेथ टोटल नंबर हॅज just crossed 50,000. So येस. in almost 300 days, we had 50,000 deaths in Maharashtra. So that is quite a big number. आता मला हा प्रश्न विचारायचा आहे की फ्रॉम पब्लिक और सोशल पॉइंट ऑफ व्ह्यू स्टील आता वॅक्सिन्स येणार, आपण वॅक्सिन बद्दल डिस्कस करूच, पण बिफोर वी स्टार्ट डिस्कसिंग अबाउट वॅक्सिन्स, what are the precautions by all which we should take even now? म्हणजे असा जरी numbers have come down to 18,000 COVID patients per day across the country, still आपल्याला अजूनही काळजी घ्यावी लागेल पाहिजे, कारण नागपूरला number is still 400 per day and 400 is a good number as far as COVID patient is according to me as a big number. तर आता आपण काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, काय सांगशील तू आम्हाला सगळ्यात? आता मी हे सांगितलं की गव्हर्नमेंटवर तर वी डोंट डिपेंड टू मच नाव, कारण गव्हर्नमेंट हॅज ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आणि गव्हर्नमेंट इज स्टील टेकिंग केअर ऑफ अस. आता गव्हर्नमेंटचं जास्त फोकस आहे सगळं वॅक्सिन हे करण्यामध्ये, लोकांपर्यंत वॅक्सिन पोहोचवण्यामध्ये अँड टू गेट हाय रिस्क स्टाफ वॅक्सिनेटेड. बट ऑन इंडिव्हिज्युअल लेवल वी शुड टेक गुड प्रिकॉशन्स. आणि असं लक्षात आलं की मॅक्झिमम स्प्रेड ऑफ व्हायरस जो आहे दॅट इज इन क्लोज स्पेसेस. त्यामुळे जिथे कुठे कॉन्फरन्सेस झाल्या हॉल्समध्ये, लग्न झाले हॉल्समध्ये, किंवा जे काही क्लोज स्पेसेस मध्ये झालं तर तिथे रेट ऑफ स्प्रेड ऑफ व्हायरस वॉज मॅक्झिमम. ओपन स्पेसेस मध्ये किंवा असं आता जसं इफ यू आर स्पीकिंग विथ समवन हुज अ कॅरियर ऍट अ डिस्टन्स ऑफ से 6 मीटर, तर देन यू हॅव अ लेस चान्स ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग द व्हायरस. तर दोन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स आता आहे, एक म्हणजे मास्क. तर यू हॅव टू यूज द मास्क वेन एव्हर यू गो आउट. पब्लिक मध्ये मास्क खाली आला नाही पाहिजे, दॅट इज वन. अँड सेकंड इज हँड सॅनिटायझेशन. कारण की आपण हात डोळ्याला लावतो, नाकाला लावतो, तोंडाला लावतो, त्यामुळे आपले हात कायम स्वच्छ असले पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे. आणि अजूनही आय थिंक वी शुड प्रॅक्टिस सोशल डिस्टन्सिंग. म्हणजे आय वुड से ऑन माय एंड मी तर खूपच रेअरली बाहेर निघते. आय गो टू कॉलेज, आय कम होम, पण मी कधी कुठे बर्थडेला गेले नाही, कोणाच्या लग्नाला गेले नाही. अगदी कुठल्या शॉपमध्ये जायचं असेल तर एकदा जाऊन सगळं घेऊन यायचं. दॅट इज ऑल आय डू. सो आय थिंक वी शुड हॅव सम पेशन्स. एकदा हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाली, केसेस कमी झाल्या की तर तुमचं पूर्ण मैदान तुमचं आहे. यू कॅन रोम एनिवेअर. म्हणजे अजूनही पूर्णपणे हर्ड इम्युनिटी डेव्हलप झालेली नाही आहे असं नाही म्हणता येईल? नाही नाही डेव्हलप झाली अजून. अच्छा. नाही, हा एक फार इम्पॉर्टंट मेसेज आहे, कारण माझ्याकडे जे म्हणजे मला निखिलने सांगितलं, डॉक्टर निखिल बालंके आमच्याकडे कन्सल्टंट आहे आणि डॉक्टर साखरे आहेत, त्या दोघांनी सांगितलं की 2 पेशंटचे जे ग्रुप्स आलेत, एकांनी महालक्ष्मी अटेंड केल्या, ते सगळेजण सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह आले, आणि एकांनी भजन अटेंड केलं, तर भजन मध्ये त्या जो गायक होता त्याला कोविड होता, सगळ्यांना कोविड झाला. तर हे क्लोज स्पेसेस मध्ये हा कोविड फार फास्ट पसरतो, करेक्ट. एक फॅक्ट आहे, आणि आपण मास्क खूप केअरफुली वापरला पाहिजे. आता प्रश्न आहे की आता लग्न सुरू झालेले आहेत आणि म्हणजे तुम्ही बघता फार्मर्सचं एज्युटेशन तिकडे दिल्लीला चालू आहे, मध्ये बिहार इलेक्शन झाले, लोक खूप जवळ आलेत, पण असं लक्षात आलं की थोडी बहुत हर्ड इम्युनिटी आलेली आहे, कारण जेवढ्या प्रमाणात केसेस यायला पाहिजे होते तेवढ्या प्रमाणात केसेस आलेले नाहीत, पर्टिक्युलरली काही काही पॉकेट्स मधनं. सो असं म्हणता येईल की थोडी बहुत हर्ड इम्युनिटी सुरू झालेली आहे देशात. काय म्हणणं आहे राजेश तुझं? थोडी असेल आहे. आणि मेन काय झालं की खूप सारे पॉप्युलेशन इन्फेक्ट होऊन गेले, नंबर 1.
आणि दुसरी गोष्ट काय, दे मस्ट हॅव बीन सो मेनी हु आर एसिम्टोमॅटिक अँड हु आर इन्फेक्टेड. म्हणजे त्यांनी कधी टेस्ट केली नाही आणि त्यांचं कधी आपल्या लक्षातही आलं नाही की ते इन्फेक्टेड होते. पण आमच्या इथे आम्ही एक स्टडी केला, म्हणजे राईट फ्रॉम वेअर कोविड स्टार्टेड, वी वर टेस्टिंग फॉर अँटीबॉडीज, आणि एस्पेशली इन हेल्थ केअर वर्कर्स. तर वी फाउंड मेनी हेल्थ केअर वर्कर्स हु वर नॉट पॉझिटिव्ह. त्यांना कधी काही सिम्पटम आले नाही, कधी काही ते पॉझिटिव्ह आले नाही, तर दे ऑल्सो हॅड व्हेरी स्ट्रॉंग पॉझिटिव्ह अँटीबॉडीज इन देअर सिरम. तर त्याच्यामुळे असं म्हणताय की देर मस्ट बी मेनी पीपल हु हॅव बीन इन्फेक्टेड हु वर नॉट सिम्पटोमॅटिक, ज्यांना काहीच सर्दी, खोकला, ताप काहीच झालं नाही, पण बिकॉज दे हॅड एन इन्फेक्शन त्यांच्या बॉडीमध्ये इम्युन रिस्पॉन्स आला आणि त्यांना अँटीबॉडीज डेव्हलप झाले, तर त्यांना ते प्रोटेक्शन मिळालं. आता मी रामला विचारतो की हं. राम, व्हॉट इज द सिनेरिओ इन US? हाऊ इज द कोविड सिच्युएशन? आणि तू सध्या कुठे आहेस तू, म्हणजे वेअर आर यू लोकेटेड, आणि हे सगळ्यांना सांग. बऱ्याच लोकांना माहिती नाही तू कुठे आहेस, कारण मागे मला फायर दिसते, फायर प्लेस, म्हणजे बहुतेक तिथे थंडी असावी की ते पण व्हर्च्युअल आहे मला माहिती नाही. नाही, ते मी आहे विस्कॉन्सिन मध्ये, शिकागोच्या जवळ. शिकागो पासून भरपूर थंडी असेल तिथे. तिथे इथून माझ्या खिडकीच्या बाहेर स्नो पडलेला आहे भरपूर. आणि हे जे फायर आहे ते खरं आहे, व्हर्च्युअल फायर नाही, म्हणून मी शर्ट घालून बसलो आहे. बाहेर निघालो तर मी हेवी कोट घालेल. तर इथे माझ्या इलाक्यात कोविड भरपूर पसरला, आणि ऍज एव्हरीबडी नोज की USA इज द लीडिंग कंट्री विथ कोविड केसेस. आणि अनलाईक इंडिया और सम ऑफ द अदर कंट्रीज इन द वर्ल्ड, इथे लोक सरकारचं ऐकत नाही. इन मेनी अदर सिच्युएशन्स सरकारची जाजती न ऐकणे ही चांगली गोष्ट आहे, पण कोविड सारख्या ठिकाणी मी माझी मनमानी करेल हा काही चांगला गुण नाही. आणि अमेरिकेत भारतापेक्षा किंवा आणि सर्टनली रशिया किंवा चायनापेक्षा सरकारचं ऐकायचं नाही, सरकारचं मी ऐकणार नाही, मला माझे राईट्स आहे, हा प्रकार जास्ती असल्यामुळे इथे लोकांना जरी सरकारने सांगितलं की मास्क घाला तरी खूप लोकांनी घातलं नाही. आणि इथच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शन मध्ये अनफॉर्च्युनेटली मास्क घालणं आणि न घालणं ही एक पॉलिटिकल हे झाली. एक पार्टी मास्क घाला म्हणायची, दुसरी म्हणायची मास्क घालायची काही आवश्यकता नाही आहे. आणि लोक पॉलिटिकल पार्टीच्या अफिलिएशन वरून ठरवायचे की मी मास्क घालील की नाही, किंवा मास्क घातला तर मी काँग्रेसचा, मास्क नाही घातला तर मी बीजेपीचा, असा इथे प्रकार झाला. विच वॉज फ्रॉम अ हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू व्हेरी बॅड थिंग. आणि त्याच्यामुळे इथे खूप जास्ती पसरलं. मी मोठ्या शहरापासून थोडं दूर आहे, माझं छोटं गाव आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला रुरल एरियाज मध्ये नाही आलं कोविड इनिशियली, ते मोठ्या शहरात पसरलं ते. बट डाऊन द रोड इट स्प्रेड एव्हरीवेअर. आणि माझी बायको हॉस्पिटलिस्ट आहे, ती कोविड वॉर्डवर काम करते. ऍट वन टाइम आमचं जे मेन हॉस्पिटल आहे त्याच्यात 250 पैकी 70 पेशंट कोविडचे होते. अँड what that affected was की कोणाला हार्ट अटॅक आला, स्ट्रोक आला, इतर कारणांनी जर कोणी आजारी झालं तर त्या पेशंटसाठी बेड इझिली अवेलेबल नव्हते, स्पेशली ICU बेड्स. आणि त्याच्यामुळे नुसते कोविडच्याच पेशंटला अफेक्ट नाही झाले, पण इतर रोगाचे जे इतर पेशंट होते त्यांना बेड अवेलेबिलिटीमुळे दे वेर ऑल्सो अफेक्टेड. हा, म्हणजे आश्चर्यच आहे की आता अमेरिकेसारखा एवढा मोठा देश, पॉप्युलेशन कमी आहे, प्रचंड मोठा देश आहे, भारताचा कितीतरी पटीने मोठा आहे, एज्युकेटेड लोक आहेत, पण तिथे कोविडचे पेशंट जास्त होते. त्यामुळे आम्हाला इकडे आश्चर्य वाटायचं की असं काय होतंय तिकडे, काय की तिकडे जास्त व्हिरुलंट स्ट्रेन आहे ऍज कम्पेअर्ड टू इंडिया, असंही वाटायला लागलं मध्ये. पण हे आता नवीनच ऐकलं की गव्हर्नमेंट जे सांगतं किंवा सायंटिस्ट, मेडिकल फील्डचे लोक काय सांगतात की मास्क घाला, तर ते ऐकायचं नाही. असं जर तुम्ही ठरवलं तर मग अमेरिकेवरनं आपल्याला बरंच काही शिकता येण्यासारखं आहे. म्हणजे साधा सिंपल मेजर लाईक वेअरिंग अ मास्क अँड हँड सॅनिटायझेशन कॅन मेक वंडर्स, अँड वी हॅव सीन दॅट. म्हणजे त्या मनाने त्या तुलनेमध्ये भारत, आवर कंट्री हॅज डन वेल, आय वुड से. I would agree. म्हणजे to some extent, म्हणजे की the fact that the US population is inclined not to listen to the government tends to be less lenient, has
inadvertently poorly affected in the COVID epidemic as compared to India, where the government can force more things. इथे जर कोणी असं म्हटलं की आम्ही हा इलाका धंतोलीचा इलाका किंवा रामदासपेठचा इलाका बंद करून त्या चार घरांभोवती टीनं ठोकू, तर इथे लोक कोर्टात जातात आणि कोर्ट त्याला म्हणतात की हे तुम्ही लोकांना जेलमध्ये नाही टाकू शकत. सो द फॅक्ट दॅट सिव्हिल लिबर्टीज आर मोर respected in USA, unfortunately in this particular instance was not a good thing. So social distancing and especially mask wearing जे होतं ते ऍक्च्युली भारतापेक्षा अमेरिकेत कमी झालं आणि त्याच्यामुळे अमेरिकेत हा रोग भारतापेक्षा ऍक्च्युली जास्ती पसरला. द स्लाइट ऍडव्हान्टेज असं होतं की बा इथे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन कमी आहे, इंडियाच्या 1/4 पॉप्युलेशन आहे, इंडियाचं तिप्पट जागा आहे, त्याच्यामुळे जवळपास प्रत्येक माणसाला 10पट जास्ती जागा आहे, त्याच्यामुळे गर्दी जशी होते आपल्याकडे रेल्वे स्टेशनवर वगैरे तशी इतकी गर्दी इथे झाली नाही. त्याच्यामुळे त्या हिशोबाने तो ऍडव्हान्टेज होता, पण मास्क न घातल्यामुळे तो ऍडव्हान्टेज इसेन्शियली अमेरिकेने वाया घालवला. आणि मला असे वाटतं राम, इट हॅज समथिंग टू डू विथ इम्युनिटी ऑल्सो. इंडियन्स इन जनरल त्यांना लहानपणापासून बीसीजी वॅक्सिन हे ते वॅक्सिन आणि द वे वी आर एक्सपोज टू various things in our earlier part of life might have contributed. I'm not sure. म्हणजे मी काही एपिडेमिओलॉजिस्ट किंवा हे नाही, पण मला असं वाटतं की थोडं इंडियन लोकांची इम्युनिटी थोडी वेगळी असली पाहिजे किंवा इथला स्ट्रेन वेगळा असला पाहिजे जो भारतात आला. व्हॉट डू यू थिंक? काय वाटतं राजेश्री तुला? नाही, आणि युएस मध्ये सिनियर सिटीजन्स रेसिडेन्शियल लोकॅलिटीज ज्या होत्या दे वर मॅक्झिमली अफेक्टेड. करेक्ट. तर आपण इट इज पॉसिबल जसं तू म्हणाला की इम्युनिटी भारतात आपल्याला जास्ती लहानपणापासून आपल्याला इन्फेक्शन जास्ती होतात, पण हा जो होता हा टोटली नवीन व्हायरस होता. त्याच्यामुळे वेदर या व्हायरसला कोणत्या देशात जास्ती इम्युनिटी होती किंवा जास्ती इन्फेक्शियस डिझीज होते याच्यानी किती अफेक्ट झाला ऍटलीस्ट क्लिअर कट प्रूफ नाही आहे. वी कॅन ऑलवेज स्पेक्युलेट की कदाचित ज्या लोकांना इतर रोग इन्फेक्शियस रोग झाले त्यांची इम्युनिटी कदाचित जास्ती असेल, कदाचित बीसीजी वॅक्सिन जे आपल्याला इंडियात मिळतो जे आजकाल पाश्चात्य देश देत नाहीत त्याच्यानी काही फरक पडला असेल. बट दीज आर इमॅजिनेशन, दीज आर what we are speculating rather than we don't have proof for this. बरोबर आहे. तर आता आपण थोडस नाव द न्यू इयर हॅज कम विथ अ ग्रेट होप ऑफ 2 vaccines and I should say we should be very proud that both the vaccines which are going to be launched in India are made in India. So one by Serum Institute and second by Bharat Biotech, and both are very reputed institutes. Serum Institute is the largest exporter of vaccines, largest producer of vaccines, आणि भारत बायोटेक जे वॅक्सिन ICMR सोबत ज्यांनी बनवलेलं आहे किंवा ते देणार आहेत ते पण एक बरंच रेप्युटेड आहे. त्यांनी रोटा व्हायरसच्या अगेन्स्ट वॅक्सिन बनवलेलं आहे. सो वॅक्सिन्स आता रोल आउट होणार आणि प्रिझ्युमेबली फॉर द नेक्स्ट 6 months पहिले हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, पोलिसमॅन यांना ते वॅक्सिन्स मिळणार आहेत. अबाउट आणि ऑफकोर्स दोज हु आर ॲट हाय रिस्क म्हणजे अबाउव 60 years or those who are having diabetes, heart problems, kidney problems वगैरे वगैरे. तर अबाउट 30 crores लोकांना नेक्स्ट 6 महिन्यात वॅक्सिन मिळणार आहेत असा इंडियन गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे. एम आय राईट राजेश्री? बरोबर आहे? या 30 करोड लोकांना पहिल्या फेज मध्ये दे आर गोइंग टू वॅक्सिनेट. ओके, 30 crores. आता रामला विचारण्यापूर्वी रामने वॅक्सिन घेतलाय तर मी पहिले राजेश तुला विचारतो की तुमच्या एम्स मध्ये कसे प्रिपरेशन चालू आहेत वॅक्सिनचे? आता काय 16 जानेवारी पासून सुरू होणार आहे आणि मला असं सांगण्यात आलं की डेली महाराष्ट्रामध्ये 50,000 वॅक्सिनेशन पर डे होतील. एक्सपेक्टेड आहे. येस. तर हे वॅक्सिनचं आय वुड जस्ट लाईक टू शेअर माय स्क्रीन आणि एक जस्ट 2-4 मी थोड्याशा स्लाइड्स दाखवते सो दॅट इट विल बी व्हेरी क्लिअर की बुवा हे वॅक्सिनचं कसं रोल आउट करणार आहे आपण. ठीक आहे. सो कॅन यू सी माय स्क्रीन? नॉट येट. ओके.
आता नो. नाही अजून नाही आलं. राम, तुम्ही कुठलं वॅक्सिन अच्छा. घेतलं तिकडं अमेरिकेत? सध्या अमेरिकेत 2 वॅक्सिन अवेलेबल आहेत. एक आहे फायझरचं जे आलं. ओके, राजेशजीचं स्क्रीन सुरू झालेलं आहे. स्क्रीन सुरू झाला ना. हा, तर हे आपल्या इथे आता हे वॅक्सिन्स आहेत, राईट. सो वी हॅव दिस सिरम इन्स्टिट्यूटचं सगळ्यात पहिले आलेलं आहे आणि हे बेस्ड आहे ॲस्ट्राझेनिकाच्या ऑक्सफर्डचे जे ॲस्ट्राझेनिकानी ट्रायल्स केल्या होत्या UK मध्ये, तर त्याच्यावर बेस्ड हे वॅक्सिन आहे. आणि ॲस्ट्राझेनिका हॅज ऑलरेडी पब्लिश्ड द रिझल्ट्स की हे वॅक्सिन एफिकेशियस आहे आणि ॲज फार एज एफिकसी इज कन्सर्न याची अराउंड 65% एफिकसी आहे. सेकंड, भारत बायोटेकचं वॅक्सिन रेडी आहे, पण त्यांचे रिझल्ट अजून आलेले नाही आहेत की याची एफिकसी किती आहे, काही साईड इफेक्ट झाले का, काही प्रॉब्लेम आला का, तर त्यांचे रिझल्ट पेंडिंग आहेत. आणि हे दोन्ही वॅक्सिन्स जे आहेत एकदम फास्ट ट्रॅक केले गव्हर्नमेंटनी, कारण पॅन्डेमिक ऍक्ट मध्ये यू आर अलाउड टू फास्ट ट्रॅक द डेव्हलपमेंट ऑफ न्यू ड्रग्स, न्यू वॅक्सिन्स विच युजली टेक 10-15 years टू डेव्हलप. ते 1-2 वर्षामध्ये तुम्ही डेव्हलप करू शकता. नंतर स्पुटनिक वॅक्सिन जे रशियाचं आहे, तर दॅट ऑल्सो ट्रायल्स आर गोइंग ऑन. आणि मोस्ट प्रॉमिसिंग इज जिनोवा, म्हणजे राम वगैरेंनी जे घेतलं वॅक्सिन फायझरचं, जे mRNA बेस्ड आहे, की जे सिंथेसाइज केलं आहे व्हायरसचं जे प्रोटीन असतं, mRNA असतं, जिनोम दॅट हॅज बीन सिंथेसाइज, तर ते यायला अजून आपल्याकडे वेळ आहे. आणि हे mRNA वाला वॅक्सिन आहे, दॅट इज सपोज टू बी द मोस्ट एफिकेशियस वॅक्सिन विथ अन एफिशियन्सी ऑफ अबाउट 95%. ठीक आहे. आता नेक्स्ट त्याचं असं आहे की हे आहे आपले 30 करोडचं डिस्ट्रीब्युशन. हे असं आहे की हेल्थ केअर वर्कर्स जे आहे, जे गव्हर्नमेंट आणि इव्हन प्रायव्हेट सेटअप मध्ये IMA वगैरे लिस्ट बनवली आहे सगळ्या डॉक्टर्सची हु आर विलिंग टू टेक वॅक्सिन, आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मधनही लिस्ट गेलेल्या आहे, तर लिस्ट गव्हर्नमेंटनी बनवली आहे. तर 1 करोड वॅक्सिन हेल्थ केअर वर्कर्सला मिळतील आहे. नंतर जे आपले पोलीस आहेत किंवा होमगार्ड्स आहेत, जसं आमच्या हॉस्पिटलमध्ये होमगार्ड्स आहे, जे लॅबोरेटरीमध्ये काम करणारे पॅरामेडिकल पर्सनेल आहे, डिफेन्स पर्सनेल आहे, तर या सगळ्या लोकांना, हे असे 2 करोड लोक आहेत, तर 2 करोड वॅक्सिन त्यांना मिळणार आहे. नंतर पर्सन अबाउट द एज ऑफ 50 years या सगळ्यांना पण वॅक्सिन मिळणार आहे, विच इज अबाउट 26 crores. आणि मग प्रायोरिटी ग्रुप 2 म्हणजे पर्सन्स लेस दॅन 50 years बट विथ हॅव्हिंग सम रिस्क फॅक्टर, जसं हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, तर असे 1 करोड लोकांना वॅक्सिन मिळणार आहे. तर 30 करोड जे आपलं वॅक्सिन्स रेडी आहेत, किंवा 30 करोड लोकांना जे आपण वॅक्सिनेट करणार आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन हे असं आहे. त्याच्यानंतर हे प्रत्येक वॅक्सिन सोबत जे एनाफिलॅक्सिस रिॲक्शन, लोक घाबरतात की आम्हाला वॅक्सिन घेतल्या घेतल्या एकदम आम्ही शॉक मध्ये जाऊ किंवा एकदम ॲलर्जिक रिॲक्शन होईल, तर ती ट्रीट करण्यासाठी एक किट त्यांनी प्रत्येक साईटवर दिलेला आहे. आणि याचा त्यांनी चांगला विचार केलेला आहे आणि सगळे जे वॅक्सिन देतील त्यांना चांगलं ट्रेनिंग दिलेलं आहे. आपण रिसेंटली एक ड्राय रन झाला वॅक्सिनचा, ज्याच्यामध्ये त्यांनी एक ऍक्टिव्हिटी केली की वॅक्सिन कसं कसं कुठून निघेल, कुठे पोहोचेल, किती वाजता त्या प्रायमरी हेल्थ सेंटरला येईल, ते कुठे स्टोअर केल्या जाईल आहे, मग कोण ते वॅक्सिन देतील आहे, कसं देतील आहे, याची एक मॉक ड्रिल केल्या गेली अँड विच वॉज व्हेरी सक्सेसफुल. त्यामुळे दिस वॅक्सिन इज व्हेरी व्हेरी प्रॉमिसिंग. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मला सांगायची, सगळे लोक हा प्रश्न विचारतील की आम्हाला हे वॅक्सिन कसं मिळेल आहे, आमच्यापर्यंत हे वॅक्सिन कसं पोहोचेल आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने खूपच छान एक हे चालू केलंय. त्यांनी एक कोविड ऍप म्हणून एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि त्याच्यावर सगळं राहील आहे की किती वॅक्सिनेशन गेले, कुठल्या एरियामध्ये किती वॅक्सिन्स राहतील आहे, टेम्परेचर्स त्या वॅक्सिनचे बरोबर मेंटेन करतायत की नाही, हे सगळं गव्हर्नमेंटला इन्फॉर्मेशन मिळेल. जर गव्हर्नमेंटला वाटलं की एखादी बॅच बरोबर टेम्परेचर मेंटेन नाही करत आहे किंवा त्याच्यात त्या वॅक्सिन मध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो, तर ती बॅच ते तुरंत विड्रॉ करतील आहे. आणि एक बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन आहे. तर मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की ही ऍप अजून ती ऍक्टिव्हेट व्हायची आहे, पण ही ऍप लवकरच अवेलेबल राहील आहे. आणि तिथे एक बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन सगळ्यांनी करून ठेवावं, म्हणजे तुमच्या आजूबाजूला वॅक्सिन सेंटर कोणचे आहे, तिथे किती वॅक्सिन्स दिल्या जातात, तुम्हाला कोणत्या टाइमला ते वॅक्सिन घ्यायचं आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही एकदा रजिस्टर केलं की येईल आणि तुम्हाला मेसेजेस येत राहतील की हो आज तुम्हाला वॅक्सिन करायला या सेंटरला जायचं आहे. तर त्याच्यामुळे हा एक खूप चांगला उपक्रम आहे
आणि हे पूर्ण व्हॅक्सिनची सायकल अशी आहे की मॅन्युफॅक्चरर पासून बाय एअर एक स्टोअर मध्ये जातं, तिथून रेफ्रिजरेटेड इन्सुलेटेड व्हॅन मध्ये प्रत्येक स्टेटच्या स्टोअर मध्ये ते जाईल, मग डिस्ट्रिक्टचा एक स्टोअर राहील तिथे ते जाईल, मग तिथून हेल्थ सेंटरला जाईल, मग सब सेंटरला जाईल, मग बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन होईल, मग त्यांना अलॉकेट केला जाईल की या दिवशी तुम्हाला व्हॅक्सिन दिला जाईल, मग व्हॅक्सिनेशन होईल, मग बेनिफिशियरी आपला फीडबॅक देईल आहे आणि मग ते मॉनिटर केल्या जाईल आणि काही ऍडव्हर्स इव्हेंट असतील तर ते पण रिपोर्ट केल्या जातील. तर ही एक खूप व्यवस्थित एक व्हेरी सिस्टमॅटिक चेन हॅज बीन डेव्हलप आणि जर प्रत्येकाने ही प्रॉपरली फॉलो केली तर व्हॅक्सिन वुड बी बेनिफिशियल टू एव्हरीबडी. दॅट इज व्हॉट आय वुड लाईक टू से. आपल्या सगळ्यांच्या मनात भीती असेल की अरे हे व्हॅक्सिनचं 65% एफिकेशियस आहे, हे तर इंडियन व्हॅक्सिन आहे, याचा काही फायदा होईल की नाही. बट नाही, डेफिनेटली या व्हॅक्सिनचा फायदा होईल, प्रोव्हाइडेड एव्हरीथिंग हॅज टू बी डन व्हेरी व्हेरी सिस्टमॅटिकली. दिस इज व्हॉट आय वुड लाईक टू से आणि आय वुड स्टॉप शेअरिंग माय स्क्रीन नाव. मग हे जे रामनी जे व्हॅक्सिन घेतलंय फायझरचं, हो, ते का अवेलेबल नाही आपल्या देशामध्ये अजून? एक सिंपल प्रश्न, म्हणजे जर ते एवढं एफिकेशियस आहे. कारण आपण हे स्वतः डेव्हलप केलेले व्हॅक्सिन आहे. ओके. हे आपण डेव्हलप केलेले आहे आणि वी टूक हेल्प ऑफ UK. हा. आणि दिस व्हॅक्सिन, आता जसं मी सगळ्यांना, आपले खूप सारे फ्रेंड्स आहेत ज्यांना व्हॅक्सिन्स बद्दल खूप माहिती नसेल आहे, तर व्हॅक्सिन म्हणजे सिंपल आहे की तुम्हाला इन्फेक्शन द्यायचं, म्हणजे तुमची बॉडी त्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी अँटीबॉडीज बनवते. ते एक सिंपल व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचं प्रिन्सिपल आहे. तर आता हे इन्फेक्शन तुम्ही कसं द्याल? एक तर तुम्ही त्यांना, जो व्हायरस, आपण कोरोनाचं जे इन्फेक्शन होतं ते सिव्हिअर होतं, तर त्या व्हायरसला म्युटेट करून 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 त्याला एकदम तो की अगदी छोटंसं इन्फेक्शन तो बॉडीमध्ये कॉज करेल आहे की जे जास्त सिम्पटम्स देणार नाही, तर तुमची बॉडी अँटीबॉडीज बनवेल. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या कोरोना व्हायरसला जर किल केलं, मारलं, आणि त्याचा जो DNA आहे तो फक्त इंजेक्ट केला, तर इट इज ऍज गुड एज इंजेक्टिंग द व्हायरस. अगेन त्याच्या अगेन्स्ट, सो दॅट इज अ किल्ड व्हॅक्सिन. हे जे आपण इनिशियली देतो हे अटेन्युएटेड म्हणजे कमी इन्फेक्टिव्हिटी केलेलं व्हॅक्सिन आहे. सेकंड इज अ किल्ड व्हॅक्सिन. आणि थर्ड जे रामने घेतलं आहे, दॅट इज अ mRNA ऑफ द व्हायरस विच हॅज बीन सिंथेसाइज्ड आर्टिफिशियली अँड दॅट हॅज बीन इंजेक्टेड. तर याच्यामध्ये फायदा असा आहे की त्यातले जे काय त्या व्हायरसचे वाईट गुण आहेत ते सगळे मिनिमाइज करण्यात आलेले आहेत. सो दॅट इज मोर एफिकेशियस, बट दॅट इज व्हेरी कॉस्टली. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज, या व्हायरसला स्टोरेज टेम्परेचर जे आहे ते खूप कमी लागतं. आय थिंक इट्स टू द ट्यून ऑफ -70°C. आणि आपलं जे व्हॅक्सिन आहे हे कोव्हॅक्सिन आणि आपलं हे कोविशिल्ड, हे जे व्हॅक्सिन आहे त्याचं स्टोरेज टेम्परेचर रिक्वायरमेंट इज ओनली 2° to 8°C. आणि जर सिरम इन्स्टिट्यूटचं स्टोरेज हे पाहिलं तर त्यांनी खरंच खूप मोठं एक वेअरहाऊस बनवलं आहे, where they have kept all the boxes and the temperature is very properly maintained between 2° to 8°. आणि जर आपल्याला आपल्या भारतामध्ये जर -70° मेंटेन करायचं म्हटलं तर इट वुड हॅव बीन व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, अँड टू मेंटेन इट ऍट अ रुरल लेवल अँड अ सब सेंटर लेवल खूपच कठीण गेलं असतं. तर आय थिंक आपण जे डेव्हलप केलेलं आहे आपल्या लोकांना लक्षात ठेवून, तर आय थिंक वी शुड हॅव फेथ इन अवर गव्हर्नमेंट, वी शुड हॅव फेथ इन अवर सायंटिस्ट, आणि वी शुड बिलीव्ह इन अवर व्हॅक्सिन. अगदी बरोबर आहे. राम, तू जे व्हॅक्सिन घेतलं, राईट. तर तुमच्या देशामध्ये, अमेरिकेमध्ये कसं चालू आहे आता व्हॅक्सिनेशन प्रोग्राम? आणि काय, हाऊ हॅज द मेडिकल फ्रॅटर्निटी रिस्पॉन्डेड टू द व्हॅक्सिनेशन प्रोग्राम? जनरल पब्लिक काय रिॲक्शन, काय लोकांची घेता येत नाही? व्हॉट इज इट कंपल्सरी, इज इट व्हॉलंटरी, काय सिच्युएशन आहे? राईट. तर व्हॅक्सिन इथे आता जवळपास 3-3.5 हप्ते झाले व्हॅक्सिन आलं आहे. आणि पहिलं जे व्हॅक्सिन आलं ते जे फायझरचं जे mRNA व्हॅक्सिन, जे राजश्री म्हणाली, ते पहिले आलं. जवळपास 1 महिना झाला त्याला व्हॅक्सिन येऊन. आणि त्या व्हॅक्सिनचे 1 डोस दिल्यानंतर जवळपास 65% इम्युनिटी आहे, 60 ते 65% इम्युनिटी आहे 1 डोस मिळाल्यानंतर. आणि दुसरा डोस मिळाल्यानंतर त्याच्यानंतर हप्त्याभराने 95% प्रोटेक्शन आहे. तर माझा पहिला डोस झाला आहे आणि सुमेधा, तर माझ्या बायकोचा सेकंड डोस पण झाला.
तर इथे जेव्हा ते वॅक्सिन पहिले आलं तर ऑब्विसली ते पहिले जसं इंडियात करून राहिलं तसंच इथे सगळ्या डॉक्टरांना, नर्सेसला आणि मेडिकल वर्कर्सला आधी ते मिळालं. या क्षणी अमेरिकेत बेसिकली प्रिडॉमिनंटली सध्या हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सला मिळून राहिलं आहे. इथे ऍज दे से युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंट जो कमी पॉवर आहे आणि प्रत्येक स्टेट जो जास्ती पॉवर आहे. तर बेसिकली सेंट्रल गव्हर्नमेंट इज अलोकेटिंग द वॅक्सिन in proportion to the population above 65 to each state, and then each state will decide how they want to prioritize. Now as long as the first priority is always healthcare workers, तो आमच्या स्टेट मध्ये जे वॅक्सिन आलं आहे ते अजून इतकंच आहे की फक्त हेल्थकेअर वर्कर्सला दिलं जाऊन राहिलं आहे. अजून जनरल पब्लिकचं वॅक्सिनेशन आमच्या स्टेटमध्ये सुरू झालेलं नाही आहे. आणि आमच्या दवाखान्यात आजपर्यंत 4,000 लोकांना वॅक्सिन दिल्या गेलेले आहेत. सुमेधाचं, माझ्या मिसेसचं पहिलं आणि 2 दिवसापूर्वी तिचं दुसरं वॅक्सिन दोन्ही झालेत तिचे. हे 2 तासानंतर मला माझा सेकंड डोस मिळणार आहे. आता मी तिथे माझा सेकंड डोस आज ड्यू आहे. सो आय विल बी टेकिंग दॅट. आणि द वॅक्सिन्स प्रत्येक म्हणजे आय डोंट थिंक की लोकांना वॅक्सिनसाठी घाबरायला पाहिजे. मी जसं राजेश्री म्हणाली तसंच मी म्हणेल की सगळ्या लोकांनी वॅक्सिन घ्यायला पाहिजे. दिस इज नॉट समथिंग दॅट इज लाईक दिस डिझीज इज नॉट अन इंडिव्हिज्युअल डिझीज. दिस इज अ डिझीज फॉर द कम्युनिटी अँड फॉर युअर होल कंट्री. सो द मोर पीपल आर willing to take the vaccine, the lesser will be the spread of the disease across the country and across your region. So सगळ्या राजश्री प्रमाणे मी म्हणेल की सगळ्यांनी वॅक्सिन घ्यायला पाहिजे. देर आर व्हेरियस वॅक्सिन्स, आणि प्रत्येक वॅक्सिन ज्याचा प्रूफ आहे आपल्याला जो चांगलं ते 60 ते 95% त्याची प्रोटेक्टिव्ह इफेक्टिव्हनेस आहे. आणि काही थोडा कमी थोडा जास्ती आहे, पण इट इज मच बेटर. अनेक वॅक्सिन जे आजपर्यंत आपण या रोगाच्या आधीचे जे वॅक्सिन आहे ते 60-65%, 70% वगैरेच इफेक्टिव्ह असतात. कोणतीही वॅक्सिन 100% इफेक्टिव्ह नसते. पण जर जितके जास्ती लोक वॅक्सिन घेतील तितका त्या डिझीजचा स्प्रेड तो थांबला जाईल. त्याच्यामुळे आणि या वॅक्सिन मध्ये जे मी वॅक्सिन घेतलं, मला कोणत्याही वॅक्सिन प्रमाणे जे थोडाफार साईड इफेक्ट होतात, हात थोडा 1-2 दिवस दुखला, इतकाही नाही दुखला की मला क्रोसिन घ्यावी लागली. काही लोकांना क्रोसिन किंवा त्या ब्रुफेन सारख्या औषधं घ्यावं लागतात 1-2 दिवशी. मला काहीही घ्यावं लागलं नाही. आमच्या दवाखान्यात आजपर्यंत 4,000 लोकांना वॅक्सिनेशन दिल्या गेलेले आहेत, आणि त्या 4,000 पैकी फक्त 4 लोकांना साईड इफेक्ट्स आले आहेत. आणि जे सध्या आम्ही जे करतोय की जे आमचे कॅफेटेरिया होता तो कॅफेटेरिया आजकाल बंद पडला आहे अनेक महिन्यापासून, कारण की वी डोंट वॉन्ट द क्राऊड टू कम टू द कॅफेटेरिया. त्या कॅफेटेरिया बेसिकली हॅज बिकम अ वॅक्सिनेशन क्लिनिक. आणि तिथे प्रत्येकाला टाइम मिळतो, 15 मिनिटाचा स्लॉट मिळतो, आणि एक टायमर दिला जातो, आपल्या पेजर सारखा एखादा काउंटडाऊन टायमर दिला जातो. इंजेक्शन तुम्ही घेता, 15 मिनिटाचं ते काउंटडाऊन टायमर तुम्हाला दिला जातो. 15 मिनिटं यू आर एक्सपेक्टेड टू सिट इन दॅट कॅफेटेरिया. 70% जे रिॲक्शन्स आलेले आहेत त्या पहिल्या 15 मिनिटात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे if you sit down in that center, vaccination center, where there is facility to treat any reaction, then you are taking care of any possible side effects. And it's only like for our institution, it's been like 4 people out of 4,000. So it's 1 in 4,000. We are not talking of anaphylaxis. Anaphylaxis म्हणजे सिव्हिअर रिॲक्शन आहे. 4,000 पैकी आमच्या दवाखान्यात एकालाही झाली नाही आहे. आणि आजच थोड्या वेळापूर्वी मी तो डेटा पाहिला पूर्ण अमेरिकेसाठी, आणि त्याच्यात अॅनाफायलॅक्सिस रिॲक्शन्स वेर रफली अबाउट 1 in 10,000 or lower. सो एकातून 10,000 लोकांना जेव्हा वॅक्सिन मिळेल त्याच्यापैकी जास्तीत जास्त एखाद्याला सिव्हिअर रिॲक्शन होणार आहे. आणि जी किट जी राजश्रीने दाखवलं आपल्याला, ते किट फक्त त्या 1 in 10,000 or less people will actually require that kit treatment for a severe side effects. इतर कोणत्याही वॅक्सिन घेतल्यानंतर जे लोकांना कोणाचा हात दुखतो, थोडा ताप येतो,
10 ते 17% लोकांना थोडासा ताप आलेला आहे, पण 1-2 दिवसात तो ताप जातो आणि काही लोकांना क्रोसिन किंवा ब्रुफेन घ्यावी लागली. बट ऑल ऑफ दीज वॅक्सिन्स आर क्वाईट सेफ. आणि हे जे mRNA वॅक्सिन जे आहे दॅट हॅज द मोस्ट बेस्ट सेफ्टी डेटा. आणि द प्रॉब्लेम विथ द mRNA वॅक्सिन ऍज इट इज व्हेरी व्हेरी कॉस्टली. जेव्हा कोविड इनिशियली सुरू झाला 8 ते 10 महिन्यापूर्वी, त्या वेळेला मॉडर्नाची जी दुसरी वॅक्सिन जी अमेरिकेत आहे त्या मॉडर्ना कंपनीला US गव्हर्नमेंटनी जवळपास $100 बिलियन दिले. त्याच्यामुळे आणि इन रिटर्न दे आस्क दॅट द गव्हर्नमेंट विल परचेस द वॅक्सिन ॲट अ लोअर कॉस्ट. म्हणजे अपफ्रंट त्यांनी पैसे दिले. आणि वेरॅज फायझर कंपनीने आपले स्वतःचे पैसे वापरले. त्यांनी कोणत्याही सरकारकडून पैसे घेतले नाही, त्यांचे स्वतःचे पैसे होते. आणि देअरफॉर दे आर चार्जिंग मच मोर फॉर देअर वॅक्सिन्स. सो दे आर सेलिंग इट ॲट अ मार्केट रेट विच मेक्स इट व्हेरी कॉस्टली. $50 to $100 7,500 रुपयाची द वॅक्सिन आहे. It is going to be impossible for many other countries to pay that kind of money. So self developed vaccine जसं इंडियाने स्वतःचे वॅक्सिन बनवले आहे, I think it's very important for each country to develop the vaccines, make it suitable to that location. ही जी वॅक्सिन जी आहे, even USA is having trouble maintaining all the low temperature that the Pfizer vaccine is having. आणि USA मध्ये सुद्धा त्यांनी हे केलं की जी फायझर वॅक्सिन जी चांगली इफेक्टिव्ह आहे आणि जी पहिले आली आहे ती ते अतिशय रुरल एरियामध्ये ते पाठवणार नाही आहे. कारण की त्यांनाही भीती आहे की वी कॅनॉट मेंटेन सच लो टेम्परेचर्स गोइंग ऑल द वे टू डिस्टंट रुरल एरियाज. जी दुसरी वॅक्सिन आहे मॉडर्नाची, जी ऑलरेडी आलेली आहे मार्केटमध्ये आणि जी मिळून राहिली आहे, तिचे टेम्परेचर इतकं सिव्हिअर लो टेम्परेचर नाही लागत त्याला. दॅट इज द वन दॅट द US गव्हर्नमेंट इज गोइंग टू सेंड मोर टू रिमोट एरियाज. हाऊएव्हर ती वॅक्सिन सुद्धा तिचं टेम्परेचर जे इंडियन वॅक्सिन आहे त्याच्यापेक्षा जास्ती स्ट्रिंजंट टेम्परेचर लागतात त्याला. सो आय थिंक इट इज इम्पॉर्टंट की जेव्हा इतकं कमी टेम्परेचर आपण ठेवू शकत नाही त्यावेळेला वी आर बेटर ऑफ विथ अ वॅक्सिन विच इज कॅन बी स्टोर्ड ॲट रेग्युलर फ्रीज टेम्परेचर और फ्रीजर टेम्परेचर rather than any specific commercial freezers which are very rare to have. So whatever vaccine is available locally is the one we should use. These mostly are quite safe vaccines. ही जी मॉडर्नाची वॅक्सिन जी आहे, फायझरची वॅक्सिन जी आहे, these were extensively tested. वॅक्सिन जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा पहिले त्याच्या फेज 1, फेज 2, फेज 3 अशा ट्रायल्स होतात. फेज 1 आणि फेज 2 ट्रायल्स मोस्टली सगळ्या वॅक्सिनच्या झाल्या आहेत. फेज 3 ट्रायल मध्ये ऍक्च्युअली अनेक हजार लोकांना ती वॅक्सिन दिल्या जाते आणि ती किती इफेक्टिव्ह आहे. अर्ध्या लोकांना सलाईनचं इंजेक्शन दिलं जातो, अर्ध्या लोकांना खऱ्या वॅक्सिनचं इंजेक्शन दिलं जातो आणि मग आपण बघतो की या वॅक्सिननी किती केसेस कमी झाल्या. तर फेज 3 वॅक्सिन्सचे जे टेस्ट आहेत त्या मॉडर्ना वॅक्सिनसाठी आणि फायझरसाठी झालेले आहेत. ॲस्ट्राझेनेकाची जी वॅक्सिन, राजेश्री कॅन यू टेल मी ॲस्ट्राझेनेका म्हणजे इंडियामध्ये कोण बनवतो? सिरम इन्स्टिट्यूट. नाही, सिरम इन्स्टिट्यूट आहे, कोविशिल्ड. राईट. तर सिरम इन्स्टिट्यूटची जी ॲस्ट्राझेनेकाची जी वॅक्सिन आहे ती सुद्धा एक्सटेन्सिव्हली टेस्ट झालेली आहे. द एक्सटेंट ऑफ टेस्टिंग ऑफ दॅट सिरम इन्स्टिट्यूट वॅक्सिन इज सिमिलर टू द वॅक्सिन्स अवेलेबल इन USA. And if I was here and if that vaccine was available to me earlier than Pfizer vaccine, I would have no hesitation in taking that vaccine. Right now, इथे लोकांनी विचारलं की ही घ्यायची का ती घ्यायची आहे. सध्या असं आहे की ज्या वॅक्सिनवर तुम्हाला जी मिळेल ती घ्या. देर इज नॉट अ चॉईस राईट नाव दॅट मला ही पाहिजे का ती पाहिजे. जस्ट विच एव्हर इज अवेलेबल वन शुड टेक. ग्रेट. म्हणजे व्हॉट आय अंडरस्टँड की तुम्हाला ते तुमच्या हॉस्पिटलला किंवा तुम्हाला ते वॅक्सिन विकत घ्यावं लागतंय. इट इज नॉट गिवन फ्री ऑफ चार्ज. इज इट सो? Correct. So this is the probably the most capitalist country in the world. So here in this case the government has paid upfront to one company. The government has bought at a very high cost additional vaccines from Pfizer. आणि सध्या तरी हेल्थकेअर वर्कर्सला
the government is providing the vaccine. I think down the road the vaccines will be provided at the cost of the government, so the government will pay for the bulk of the vaccine. अमेरिकेमध्ये the plan is to vaccinate everybody. तर 30 करोड इंडिया 30 करोड वॅक्सिन देऊन राहिले, अमेरिकाही 30 करोडच वॅक्सिन देणार आहे, पण 30 करोड मध्ये पूर्ण अमेरिका कव्हर होऊन जातो. राईट. सो पॉप्युलेशन कमी असल्यामुळे तो फायदा आहे. तर अमेरिका इज प्लॅनिंग, त्यांनी सर्वे घेतले आहेत आणि सध्या असं आहे की जवळपास 70 ते 75% जनरल पॉप्युलेशन सध्या म्हणते आहे की आम्ही वॅक्सिन घेऊ. अजूनही 25% लोक आहेत जे वॅक्सिन येणं कारणाने घ्यायला तयार नाही आहेत. तर पहिले जे 75% जे लोक घ्यायला तयार आहेत त्यांना एकदा वॅक्सिन देऊन झाल्यानंतर मग सरकारला थोडं टीव्ही ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान येऊन म्हणतात पोलिओ की वॅक्सिन लो, तसं काहीतरी करावं लागेल. लोकांना जास्ती मोटिवेट करावं लागेल. बिकॉज द आयडिया इज टू गेट इट टू अ हायर प्रपोर्शन ऑफ पीपल. इट इज थॉट की जेव्हा 70 ते 80% पॉप्युलेशनला जेव्हा वॅक्सिन मिळेल तेव्हा हर्ड इम्युनिटी विल बी ॲडिक्वेट टू प्रिव्हेंट person to person transmission of the disease. So that is what the hope is for USA. And in India, I'm sure once the initial 30 crore people are vaccinated, then India will look at the feasibility of giving additional vaccines. Right. पण माझ्या माहितीप्रमाणे राजश्री इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये हेल्थ केअर वर्कर्सना गव्हर्नमेंट फ्री देणार आहे वॅक्सिन, इफ आय एम नॉट मिस्टेकन. येस. आणि कॉस्ट ऑफ आवर वॅक्सिन इज व्हेरी लो. Covishield is hardly 200 rupees. Yeah, but when it will be available in market, the cost of each vaccine, each dose would be about 1,000 rupees approximately. Yeah. So 2 doses would cost around 2,000 rupees. 2,000 rupees. For general public. Yeah. When they would like to buy a vaccine. Yeah. So, Ram, interesting information दिली. Rajeshri, you want to add something? Yeah, नाही, मला एक रामला हे सांगायचं आहे की रिसेंटली वी हॅड अन इंटरॅक्शन विथ अ पर्सन हु वॉज इन्व्हॉल्ड इन दॅट फायझर, म्हणजे डॉक्टर, इंडियन डॉक्टर होता, हु वॉज इन्व्हॉल्ड इन द फायझर ट्रायल ऑल्सो. अँड व्हॉट ही सेड, त्यांनी जे म्हटलं की जी टार्गेट युएसने ठेवली होती की एवढे वॅक्सिन्स पर डे द्यायचे आणि एवढे, म्हणजे दे डिड एव्हरीथिंग करेक्टली, राईट फ्रॉम मेंटेनिंग द टेम्परेचर्स, ट्रान्सपोर्ट, तिथे पोहोचले. पण ऍक्च्युअल वॅक्सिनेशन वॉज मच लेस देन व्हॉट दे हॅड टार्गेटेड. राईट. सो सध्या जे आहे युएसचं इनिशियल टार्गेट होतं की पहिला डोस आम्ही जवळपास 20 मिलियन 2 करोड लोकांना 31 डिसेंबरच्या आधी पहिला डोस देऊ. ते काही झालं नाही. ओके. त्याच्यापैकी फक्त 4 मिलियन, 20 मिलियनच्या ऐवजी फक्त 4 मिलियन लोकांना मिळालं, विच इज अ व्हेरी पुअर रिस्पॉन्स ऍज कम्पेअर्ड टू प्लॅन. सम ऑफ इट वॉज बेसिकली आय थिंक द मिसमॅनेजमेंट ड्युरिंग द करंट इलेक्शन. काय होऊन राहिलं, इथे एक प्रेसिडेंट होऊन दुसऱ्या प्रेसिडेंटकडे चालला आहे, त्यांचे आपसात भांडणं चालले आहेत. देर इज नो गुड कोऑर्डिनेशन ऍट द नॅशनल लेवल. And the outgoing president is not very keen on supporting the vaccination. The incoming president is very keen on it, and that unfortunately has become a political fight. I am hoping things will improve, and they are slightly improving. पण अजूनही जे सध्या मॅन्युफॅक्चर्ड वॅक्सिन्स 20 मिलियन ऑलरेडी आहेत, पण 4 ते 5 मिलियन लोकांनाच त्या मिळालेल्या आहेत. म्हणजे सध्या अशी परिस्थिती आहे इथे की 15 मिलियन म्हणजे 1.5 करोड वॅक्सिन्स शेल्फवर बसलेले आहेत, पण लोकांना मिळून नाही राहिले आहेत. त्याच्यात द प्रॉब्लेम देअर इज ट्रान्सपोर्टेशन. अगेन, इवन इन अ रिच कंट्री विथ लॉट ऑफ रिसोर्सेस, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रान्सपोर्ट एट -70. यू कॅनॉट ट्रान्सपोर्ट बाय रोड, कारण की टेम्परेचर तितके मेंटेन होत नाही. तुम्हाला पूर्ण प्लेन्स, पूर्ण सगळ्या सीटा काढून त्याच्यात फ्रीज बनवून, फ्रीजर मोठे टाकून ते बनवून तुम्हाला प्लेन मध्ये या ट्रान्सपोर्ट करावं लागतात. आणि नंतर फॉर अ शॉर्ट डिस्टन्स, जसं दिल्लीहून नागपूर पर्यंत जसं प्लेननी आणावं लागेल, आणि मग नागपूर ते अमरावती फक्त तुम्हाला रेफ्रिजरेटेड हेवी ट्रक्स मध्ये पाठवावं लागेल. ते या सगळ्या प्लॅनिंग मध्ये थोडा स्लोनेस आहे इवन अमेरिकेमध्ये. आणि त्याच्यामुळे वॅक्सिन्स हॅव बिकम अ लिटिल बिट स्लोअर. काही स्टेट्स मध्ये, इन सम स्टेट्स थिंग्स आर बेटर,
than in other states, and some other states like one is Florida. Florida म्हणजे इथे दक्षिणेकडची एक स्टेट आहे जिथे लोक रिटायरीज खूप जातात. आपल्याकडे जसं बंगलोर अँड पुणे आर सपोज टू बी लाईक रिटायरीज प्लेसेस. द फ्लोरिडा स्टेट इज दॅट हॅज अ लॉट ऑफ रिटायरीज. तिथे खूप सिनियर लोक आहेत. त्या स्टेटमध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही 65 लोकांच्या वयाच्या वरती जनरल पब्लिकला वॅक्सिन अवेलेबल आहे. थेरॉटिकली दे कॅन कम टू दिस वॅक्सिनेशन सेंटर्स. बट असं होऊन राहिलं आहे की लोक कारमध्ये येतात आणि कारमध्ये त्यांची कार हळूहळू वॅक्सिनेशन पुढे पोहोचेस्तोवर लोक 15-20 तास कारमध्ये बसून राहिले आहेत. इतकी गर्दी होऊन राहिली आहे. खूप ठिकाणी त्यांनी असं केलं आहे जिथे माझ्यासारखं जिथे थंडी नाही आहे, मोठे जे पार्किंग लॉट्स आहेत त्यांनी असे ओपन पार्किंग लॉट्स मध्ये आपले वॅक्सिनेशन क्लिनिक्स चालू केले आहेत. तुम्ही आपल्या कारमध्येच बसून राहा, कारमधून हात बाहेर काढा खिडकीतून आणि तुम्हाला वॅक्सिन दिल्या जाईल. नंतर तुम्ही एक डेसिग्नेटेड पार्किंग एरियामध्ये जा, 15 मिनिटं तिथे थांबा. तुम्हाला जर रिॲक्शन आली तर कारचा हॉर्न वाजवा. कारचा हॉर्न वाजवला की लोक सगळं तुम्हाला त्या रिससिटेशन कार्ड घेऊन तिथे पोहोचतील. तर असे आय थिंक समथिंग लाईक दिस विल हॅव टू बी डन. कारण की इफ वी सिम्पली एक्सपेक्ट की प्रत्येक माणूस दवाखान्यात जाईल आणि दवाखान्यात जाऊन मग ते वॅक्सिन घेईल, तर इट विल बी डिफिकल्ट टू गिव्ह इट टू 30 crore people. सो देर विल हॅव टू बी प्लेसेस वेअर किंवा ठीक आहे तुम्ही या आपल्या मोटरसायकलवरच बसा, तुम्हाला नर्स तिथे इंजेक्शन देईल किंवा जे काही ट्रेन लोक आहेत, आणि 15 मिनिटं तिथे थांबा आणि काही रिॲक्शन आली तर कारचा हॉर्न वाजवा, मोटरसायकलचा हॉर्न वाजवा किंवा जे काही करा. कारण you cannot expect the problem that America is facing is now more of actually giving these injections out rather than supply, and it is expected that the supply will rapidly ramp off and the problem will be in quickly giving the injections to the actual people. इंटरेस्टिंग आहे. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. राजश्री, ज्या पेशंट्सना ज्या लोकांना कोविड झालाय किंवा कोणाला अँटीबॉडीज डेव्हलप झाल्या आहेत, तर त्यांना पण वॅक्सिन घ्यावं लागेल का? म्हणजे सध्या तरी त्यांनी तो प्लॅन ठेवला नाही आहे की ज्यांना कोविड झाला आहे दे विल बी लास्ट ऑन द प्रायोरिटी लिस्ट. कारण की इव्हेंच्युअली दे विल गिव्ह अ मोर गॅप, त्यांना जास्त गॅप देतील आहे. कारण वी नो दॅट रिइन्फेक्शन हॅज ऑकर्ड इन सम केसेस. काही लोकांना पुन्हा झालेला आहे कोविड आणि आफ्टर थोड्या दिवसांनी स्ट्रेन्स वेगळे असतात आणि थोड्या दिवसांनी ती इम्युनिटी कमी होते. तर त्याच्यानंतर परहॅप्स या लोकांना अँटीबॉडी टेस्टिंग नंतर द्यायचा ते प्लॅन करतील आहे. पण ऍट प्रेझेंट दे आर लास्ट ऑन द प्रायोरिटी लिस्ट. दॅट मेक्स परफेक्ट. म्हणजे ऑलमोस्ट 1 तास झालेला आहे. So why not start answering the questions? Yes, I think so. I think तू सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करून दे. Shyam, before you ask questions. Right. एक मिनिट, मी तुमचे स्पॉटलाइट ऑफ करतो म्हणजे मग सगळ्यांना बाकी लोक दिसतील. तर थँक्यू राम, थँक्यू राजश्री आणि थँक्यू प्रशांत. तुम्ही इतकं इंटरेस्टिंग डिस्कशन केलं आणि राजश्रींनी पण इतकी इंटरेस्टिंग माहिती सांगितली, रामनी इतकी इंटरेस्टिंग माहिती सांगितली. बऱ्याचशा गोष्टी इतक्या नवीन आणि सरप्रायझिंग होत्या. तर आता आपण प्रश्न घेऊ लोकांकडून, सर्व मित्रमैत्रिणींकडून. तर माझी अशी एक रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने एक किंवा जास्तीत जास्त 2 असे प्रश्न विचारा, कारण बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न असतील. तर पहिला प्रश्न मी विचारतो. मला एक क्विक क्वेश्चन आहे रामसाठी आणि राजश्रीसाठी, की आता इंडियामध्ये जी व्हॅक्सिन आलेली आहे 2, त्या स्वस्त आहेत आणि फायझर इतकी महाग आहे, प्लस त्याची म्हणजे कॉम्प्लिकेशन्स आहे की -70 डिग्री टेम्परेचरमध्ये ठेवता आलं पाहिजे. हे सर्व असताना माझ्यासमोर जर 2 व्हॅक्सिन्स आहे, फायझर आहे आणि इंडियातली व्हॅक्सिन आहे, आणि आय हॅव द चॉईस टू चूज. वाय वुड आय चूज फायझर इफ इट इज सो एक्सपेन्सिव्ह? त्यात काही फायदा आहे का? फायझर वॅक्सिनची एफिकसी जास्त आहे श्याम. ज्या ट्रायल्स आणि जे रिझल्ट आले आहे ना त्याच्यामध्ये त्याची एफिकसी जास्त आहे. त्याचा डोस थोडा कमी लागतो ऍज कम्पेअर्ड टू अवर वॅक्सिन्स. तर त्याच्यामुळे डेफिनेटली
as far as efficacy is concerned, if you didn't have any constraint, तुझ्याकडे चॉईस आहे की मी फायझरचं घेऊ का मी कोविशिल्ड घेऊ, यू विल डेफिनेटली गो फॉर फायझर. आणि आपणही वी आर वेटिंग फॉर जिनोवा वॅक्सिन विच इज सिमिलर टू फायझर. अच्छा. या श्याम, जर मी अंबानी असतो आणि माझा जो पैशाची काही कमी नाही आहे, मी भारतात जर असतो तर मी ती वॅक्सिन घेईल जी 95% प्रोटेक्टिव्ह आहे रादर दॅन जी रफली 70% प्रोटेक्टिव्ह आहे. पण सो ऑन अन इंडिव्हिज्युअल बेसिस जर माझा जो भरपूर पैसा आहे आणि मी खर्च करू शकतो तर मी जी ज्याचं इफेक्टिव्हनेस सगळ्यात चांगला आहे ती घेईल. पण आपण जर पॉप्युलेशन वाईड जर हे केलं तर आपल्याला हे करायला पाहिजे की जी वॅक्सिन ऑन अ पॉप्युलेशन बेसिस, so my risk of getting the disease does not only depend on me, it also depends on you and 1 crore or 100 crore other people. So from a population basis, the more people who take the vaccine, whichever it is that's how you will prevent the disease spreading across the country. राईट. पण समजा आता इंडियामध्ये मोस्टली सगळे लोक फायझर घेत नाहीये, 99.9%, आणि 1% लोकांनी किंवा 0.01% लोकांनी फायझर घेतली तर त्यांना फायदा आहे का? डेफिनेटली इंडिव्हिज्युअल बेसिसवर फायदा आहे. फायदा तू कोणती वॅक्सिन घे, फायदा आहे. जर मला जर कोणी सांगितलं किंवा तुला दोन्ही देतो आहे मी, ए किंवा बी, तर आय विल टेक द फायझर वॅक्सिन बिकॉज इट इज स्लाइटली मोर प्रिव्हेंटिव्ह दॅन the AstraZeneca vaccine. Okay, but if you say that whichever I have to give, म्हणजे समजा नागपुरात जर तू म्हटलं किंवा नागपुरात 20 लाख लोक आहेत आणि फक्त 1 लाख लोकांनी फक्त फायझरची वॅक्सिन घेतली आणि बाकी कोणी घेतलीच नाही, आय वुड रादर प्रिफर की नागपूरमध्ये 5 लाख लोकांनी ती ॲस्ट्राझेनेकाची वॅक्सिन घ्या रादर दॅन 1 लाख लोकांनी ही महागाची वॅक्सिन घ्या. आता जर असं झालं किंवा 1 लाख लोकांनी ज्यांचे जो पैसे आहेत त्यांनी महागाची वॅक्सिन घेतली आणि सरकारने 5 लाख लोकांना फुकटात दुसरी वॅक्सिन दिली, दॅट इज सोने से सुहागा. बोथ यू हॅव द ॲबिलिटी ऑफ, नाव यू हॅव 6 lakh out of 20 lakh people who are protected, and that will help decrease the spread of the disease in Nagpur. ओके, थँक्यू. आणि आता एक गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे की या 2 वॅक्सिन ज्या गव्हर्नमेंटने रोल आउट केल्या आहेत इंडियामध्ये, दे आर व्हेरी सेफ. म्हणजे सेफ्टी बद्दल जास्त कन्सर्न नाही, कारण फेज 1 आणि फेज 2 या दोन्ही ट्रायल्स मधनं ते पास झालेले आहेत. आणि फेज 3 इज अश्युअर्ड. एफिकसी मध्ये फरक असू शकतो, काही 65%, काही 70%, बट डझंट मॅटर. बट द वॅक्सिन्स आर सेफ, दॅट इज इम्पॉर्टंट. कारण मोठ्या टास्क फोर्सने सायंटिस्ट लोकांनी ते अप्रूव्ह केलेलं आहे. तर वी हॅव टू बिलीव्ह देम ऍटलीस्ट इन इंडिया. आणि आपण ते वॅक्सिन्स म्हणजे जे रोल आउट होतील ते जे अवेलेबल असतील आणि जे जास्त वल्नरेबल आहेत त्यांनी तर ते घ्यायलाच पाहिजे. पण पर्टिक्युलरली एल्डरली लोकांनी ते घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण मी आताच थोड्या वेळापूर्वी आमचा बॅचमेट आहे डॉक्टर झोडपे, ही इज डिरेक्टर नॅशनल, तो नॅशनलचा जो प्रोग्राम आहे आपला पब्लिक हेल्थ, हा, तर पब्लिक हेल्थचा तो डायरेक्टर आहे, तो सांगत होता की त्यांनी एन्श्युअर केलाय की हे दोन्ही वॅक्सिन सेफ आहेत म्हणून. हे फार सेफ्टी फार महत्वाची आहे. सेफ आहेत हा पहिला पॉइंट आहे. एफिकसी मध्ये थोडा बहुत फरक राहू शकतो. आणि व्हॉट एव्हर, इवन इफ यू गेट अ डिझीज आफ्टर टेकिंग वॅक्सिन, द सिव्हिरिटी ऑफ द डिझीज विल बी लेस. हा, एक्झॅक्टली, बरोबर आहे. फार इम्पॉर्टंट पॉइंट वी हॅव टू रिमेंबर. या या ऍब्सोल्युटली. माझा असा प्रश्न आहे की हे वॅक्सिन एकदा आपण घेतले 2 डोस, तर त्याच्यानंतर मग काय आपल्याला लाईफ लॉंग इम्युनिटी राहील की रिपीट करावं लागेल काही वर्षांनी परत? नाही, त्याच्या स्टडीज अजून नाही आलेल्या आहेत की किती वेळ राहील. बट दॅट दोज लॉंग टर्म स्टडीज आल्या की मग वी विल नो बेटर अबाउट दॅट. अच्छा अच्छा. सध्या जे आहे आपण काही आपल्या ज्या वॅक्सिन्स आहे ज्या आपण आयुष्यातून एकदाच घेतो, जशी स्मॉल पॉक्सची वॅक्सिन आपण आपल्या जनरेशननी घेतलेली आहे ती एकदाच घ्यावी लागते. वेरॅज फ्लू वॅक्सिन जी आहे ती आपण दर वर्षी घेतो. ऍट दिस पॉइंट इतका सगळा एफर्ट जो आहे हा वॅक्सिन बनवण्यात टाकलेला गेलेला आहे. त्याच्यामुळे राईट नाव एक वॅक्सिन घेतली की द इनिशियल अँटिसिपेशन इज ऍटलीस्ट वर्षभरासाठी ही चांगली असेल. आपल्या जो प्रूफ नाही, पण दॅट इज व्हॉट वन वुड एक्सपेक्ट बेस्ड ऑन अदर वॅक्सिन्स.
आणि वर्षभरानंतर आपण टेस्ट करत राहू की ही लाईफ लॉंग वॅक्सिन आहे की दरवर्षी घ्यावी लागेल का दर 10 वर्षी घ्यावी लागेल. टेटनसची वॅक्सिन आपण दर 10 वर्षांनी घेतो. त्याच्यामुळे ऍट दिस पॉइंट वी डोंट हॅव अन आन्सर, बट विदिन द इयर वी विल हॅव बेटर आन्सर्स. ओके ओके, ठीक आहे. थँक्स. थँक्यू. आता ना आय एम गोइंग टू अलाव एव्हरीवन टू अनम्यूट देमसेल्व्स. तर तुम्ही आपापले व्हिडिओ आणि व्हिडिओ ऑन करून यू कॅन ऑल्सो अनम्यूट युअर सेल्फ आणि आस्क युअर क्वेश्चन्स. हॅलो. फक्त एक जरा मागून बॅकग्राऊंड नॉईज नका Hello. येऊ देऊ, बाकीच्यांना त्रास होईल नाही तर. I think they Hello. can unmute when they want to ask question. I know that. Hello. Sham, what you can do is like people can raise their hands and you can unmute one at a time or two at a time. पण सर्वांना माहित नाही ना आपल्याला की रेज कसा करायचा हँड, तो प्रॉब्लेम आहे ते. ओके ओके. नाही तर मग चॅट बॉक्स मध्ये टाकायला सांगूया. किंवा असं करा, सगळेजण स्वतःला म्यूटवरच ठेवा. प्रश्न असला तर फक्त अनम्यूट करा आणि प्रश्न झाला की पुन्हा स्वतःला म्यूट करा. हा. हा, that's better. हॅलो. 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 मी कमलेश बोलतोय. हा बोला कमलेश. कमलेश थांब तुझा व्हिडिओ. काय म्हणताय, सगळं ठीक आहे का? हो एकदम ठीक मस्त. आहे. ओके. राम आणि राजश्री आणि प्रशांत, तुम्ही फारच एकदम महत्वाची आणि परफेक्ट एकदम ऑन टू द पॉइंट माहिती दिली सगळ्यांना. मी फक्त पॉइंट्स ऍड करायला सांगतो त्याच्यामध्ये की Sure. मी फायझर घेतला आहे आणि माझ्या मिसेसनी मॉडर्ना घेतला. आम्ही दोघंही हेल्थ केअर वर्कर्स आहोत इथे. Right. दोघांनाही प्रॉब्लेम काहीच आलेला नाही आहे. दोघांनाही साईड इफेक्ट्स अजिबात काही आलेले नाही आहेत. आणि मॉडर्ना and Pfizer both are comparable as compared to 94-95% efficacy. Both of them have 94 and 95% efficacy. एकच इंटरेस्टिंग गोष्ट is की there are some talks about splitting the Moderna dose in half. आता ते जेव्हा when they studied, काय झालं की inadvertently जेव्हा स्टडी केला सुरुवातीला, तेव्हा त्यांनी मॉडर्नाचे काही लोकांना हाफ डोस दिले चुकून. आणि त्या ह्याच्यात त्यांनी पाहिलं की ज्यांना हाफ डोस मिळाले त्यांना जास्त इम्युनिटी मिळाली काही दिवसांनी, पण इट वॉज नॉट स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट. दॅट्स वाय दे सेड ओके नाही आपण पूर्णच डोस द्यायला पाहिजे. पण दॅट वॉज अ इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट की इवन हाफ डोस विल वर्क. सो अजून म्हणजे जिथे शॉर्टेज आहे तिथे अशा विचार, जसं आता फ्लोरिडामध्ये सांगितलं की खूप लोक लाईन लावून बसले आहेत, तर तिथे डिस्कशन सुरू आहेत की आपण डोस स्प्लिट करायचा का, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आपण वॅक्सिनेट करू शकू. पण अजून दिस इज नॉट फायनलाइज्ड, पण इट वॉज अन इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. तर मॉडर्नाचा आय थिंक डोज इज 50 मायक्रोग्राम आहे आणि ऍज कम्पेअर्ड टू फायझर इज ओनली 15 मायक्रोग्राम. तर मॉडर्ना आणि फायझर मध्ये डोसचा बराच म्हणजे डिफरन्स आहे. क्वांटिटी ऑफ बरोबर, 2 डोस मिळून 100 मायक्रोग्राम तुम्हाला घ्यावा लागतो. आणि तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फरक आहे डोस मध्ये, पण दॅट इज डिपेंडिंग ऑन द पार्टिकल साइज बेसिकली. दॅट्स व्हाय दे आर सेइंग. सो म्हणजे अगेन एफिकसी इज परफेक्टली सेम, पण दॅट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. दॅट्स व्हाय आय वॉज व्हेरी हॅपी टू सी दॅट. म्हणजे दॅट इज ऑल्सो अ पॉसिबिलिटी डाऊन द रोड. श्याम, पुढचा प्रश्न विचारू का? हा हो बिलकुल. विचार. राजेश्री मगाशी म्हणाली की ज्यांना कोविड झाला आहे त्यांना काही दिवसांनी वॅक्सिनेट करणार आहेत म्हणून. हो. पण त्याच्याबरोबर हे पण म्हणाली की तिच्या कॉलेजमध्ये हेल्थ केअर वर्कर जे आहे ते बरेचसे एसिम्प्टोमॅटिक होते. त्यांना कोविडचे कुठले सिम्पटम्स नव्हते पण त्यांना कोविड झालेला होता. मे बी. हा? हो, म्हणजे प्रूफ नाही झालं ना, फक्त त्यांच्या अँटीबॉडीज वाढलेल्या होत्या. ओके जूम ओके. पे मीटिंग चालू है, देखो ना आप जरा तर ऑन करो ना आप, vaccine आपके लिए भी है. व्हायच्या आधी आपल्याला मैंने जब भी antibodies भेजा आपको. आवश्यक आहे का? हाँ, देखो. काय? अच्छा नहीं जानते. वॅक्सिनेशन घ्यायच्या आधी बाद में बात अँटीबॉडीज करते आवश्यक आहे का? नाही अँटीबॉडीज टेस्टिंग आवश्यक नाही आहे. तुम्हाला समजा जर कोविड झालेलंच नसेल तर ते इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर अँटीबॉडी लेवल्स दे विल वॅक्सिनेट यू. आपल्याला माहित नॉट नाही ना, मॅन्डेटरी. नॉट मॅन्डेटरी. अच्छा, नाही पण एसिम्प्टोमॅटिक असेल तर आपण आपल्याला कल्पना नसेल आपण टेस्ट. नाही, हे तर मी जस्ट एक आमच्या स्टडीमध्ये लोकांनी व्हॉलंटरीली एनरोल केलं म्हणून त्यांना कळलं. नाहीतर त्यांनी जर अँटीबॉडी टेस्टिंग केलंच नसतं तर त्यांना कळलंही नसतं की त्यांना कधी कोविड इन्फेक्शन होऊन गेलंय म्हणून. तर असं मॅन्डेटरी नाहीये की अँटीबॉडी टेस्टिंग केलंच पाहिजे.
आणि अँटीबॉडी टेस्टिंग मध्ये बरेचसे खूप गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवाव्या लागतात. आता मी माझं एकदा अँटीबॉडी टेस्टिंग केलं होतं, पण ते आय डोंट नो ते किट किंवा व्हॉट एव्हर दे यूज आय डोंट नो, माझे तर अँटीबॉडी लेवल 0 आल्या होत्या. दोन प्रश्न आहेत, संजय दाभाडे आणि प्रफुल्ल देशमुख. हा. हो. तुम्ही बरं, विचारू मला शकता अजून प्रश्न. एक गोष्ट हा. विचारायची. हॅलो. हा हा प्रफुल्ल देशमुख बोलतोय अहमदाबादहून. हा. ठीक ठीक ठीक. हा, व्हिडिओ ऑन करून दे. यू कॅन स्टार्ट. व्हिडिओ ऑन केलाय माझा मी. ओके. कॅन यू हिअर मी? Yes, yes. Okay, my question is that why we have seen that most of the children have not been affected by COVID. Okay. तो विषय मतलब अभ्यास करण्यासारखा आहे. And Right. secondly, like will this vaccine be available like the other vaccines where we can go to the private hospitals or doctors where we can at our convenience or as per the Okay. अशी availability राहणार आहे. So I'll tell you, मुलांमध्ये काय आहे, इफ यू लुक ॲट हाऊ दिस कोरोना व्हायरस कॉजेस इन्फेक्शन, तर त्याच्यामध्ये काय आहे, ते स्पाइक प्रोटीन जे आहे ते ACE2 म्हणून रिसेप्टर्स असतात, जे अच्छा. सेल्सवर असतात. बेसिकली रेस्पिरेटरी आपल्या लंगचे जे छोटे सेल्स असतात त्याच्यावर ते रिसेप्टर्स असतात आणि त्या रिसेप्टरला ते अटॅच होतं आणि मग ते Okay. इन्फ्लमेशन होतं, मग सगळं म्हणजे इट्स अ बिग सायकल. तर त्याच्यामध्ये मुलांमध्ये बेसिकली लहान मुलांमध्ये हे रिसेप्टरचे नंबरच कमी असतं, त्यामुळे अच्छा. लहान मुलांमध्ये हे इन्फेक्शन कमी झालेलं आहे. आणि आहे इन्फेक्शन वॉज देअर. आमच्याकडे अगदी 1-2 महिन्याचा बच्चू सुद्धा होता इन्फेक्शननी, पण लहान मुलांमध्ये प्रमाण कमी आहे. लहान मुलांचा प्रॉब्लेम असा झाला, आपण शाळा वगैरे ह्याच्यासाठी बंद केल्या किंवा ते मग कॅरियर होतील लहान मुलं आणि घरी त्यांच्या जे एल्डरली लोक आहे, हाय रिस्क लोक आहेत, त्यांना ते इन्फेक्शन देतील. तर त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये कमी आहे. आणि सध्या आता गव्हर्नमेंट इज रेग्युलेटिंग की कोणाला वॅक्सिनेशन मिळेल किंवा नाही, कारण सध्या आपल्याकडे 30 करोड लोकांना वॅक्सिन द्यायचा हा स्टॉक आहे. आणि ऍज वी प्रोक्युअर मोर स्टॉक, जसं ते दुसरं कोवॅक्सिन अजून मार्केटमध्ये आलेलं नाहीये म्हणजे, तर ते जसं मिळेल आहे तसं इट विल बी डेफिनेटली मेड इन प्रायव्हेट क्लिनिक, पण त्याला थोडा वेळ आहे. पहिले तर गव्हर्नमेंट रेग्युलेशननीच वॅक्सिन दिला जाईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि फार इन्फॉर्मेटिव्ह होता सगळा. विवेक. थँक्स. Hi, Ram. Hi, Rajeshri. हाय विवेक. Hello. Nice Hi. to see you all. मला एक विचारायचं होतं, इज इट नेसेसरी टू गेट RT-PCR or RAT टेस्ट डन प्रायर टू टेकिंग द वॅक्सिन? Not indicated. Not indicated. See, the idea is that one should make vaccinations as quick and as without obstructions as one can. कारण की हे जे सगळे आपण जर लावलं तर मग ऑन अ पॉप्युलेशन बेसिस जेव्हा आपण म्हणतो की 30 करोड लोकांना वॅक्सिन द्यायचं आहे, त्याच्यामुळे व्हेरी सिम्पल रेजिमेंट्स इज व्हॉट वन शुड गो फॉर. अँड जसं म्हणजे इफ यू आर ऑन द प्रायोरिटी लिस्ट, just go and take the vaccine. There is no need to check anything. आता जर एवढंच आहे की कोणाला जर नक्की ऑलरेडी पक्क माहित आहे की जर कोविड झालेला आहे तर तेही वॅक्सिन घेऊ शकतात. पण ऍज अ पब्लिक सर्व्हिस ते एवढं म्हणू शकतात की मला ऑलरेडी कोविड झालेला आहे, मोस्ट लाईकली 90 दिवस आय एम ऍटलीस्ट प्रोटेक्टेड. सो माझी वॅक्सिन लोकांची इतर वॅक्सिन मी खाण्यापेक्षा कोणा दुसऱ्याला ती मिळू दे, आणि जेव्हा वॅक्सिन जास्ती अवेलेबल होईल तेव्हा 90 दिवसानंतर मग मी घेईल. दॅट इज लाईक ओके, बट इट्स स्टील नॉट रिक्वायर्ड. इफ समबडी वॉन्ट्स इट and they are on the list, your vaccine can be given. The only one thing that one should know is some of these patients are being treated with convalescent plasma. Basically आपण antibodies देऊन राहिलो त्यांना, जर convalescent plasma नी जर ट्रीट केलेलं असेल कोविड झालेलं असताना, तर मग थोडा दिवस थांबायला पाहिजे. त्याच्या कॉन्व्हॉलेसंट प्लाझ्मा मधून ज्या अँटीबॉडीज मिळालेल्या आहेत त्या थोड्या कमी झाल्यानंतर मग वॅक्सिन द्यायला पाहिजे. तेवढं एक. बट देर आर नॉट व्हेरी मेनी पेशंट्स हु विल बी अंडर दॅट क्रायटेरिया. ओके. ओके, आय थिंक नेक्स्ट इज वासंती, आणि वासंती नंतर कमलेश. आपण म्हणतो की 50च्या पुढच्या लोकांना प्रायोरिटी करत आहे, पण किती वयापर्यंत वॅक्सिन द्यायला पाहिजे? 80च्या वर द्यायला पाहिजे की नको द्यायला? किंवा 80च्या वर जर आपण दिलं तर त्या लोकांना रिएक्शन्स किंवा म्हणजे अँटीबॉडी डेव्हलपमेंट कशी होऊ शकते किंवा नाही होऊ शकत, आणि कसं ठरवायचं 80च्या पुढे द्यायचं की नाही द्यायचं ते? सो वासंती, जिथे जे आहे USA हॅज मोर
older people than India. आणि त्याच्यामुळे जसं इंडियाने ठरवलंय किंवा 50 वर्ष म्हणजे तुम्ही आम्ही सगळे आपण बुड्ढे झालो आहेत असं इंडियाची डेफिनेशन आहे. अमेरिकेने जरा चांगलं डेफिनेशन केली आहे आपल्यासाठी. 65 वर्ष म्हणजे बुड्ढे असं अमेरिकेचं डेफिनेशन आहे. त्याच्यामुळे अमेरिकन डेफिनेशन मध्ये मी यंग आहे, इंडियन डेफिनेशन मध्ये मी ओल्ड आहे. बट बिकॉज ऑफ दॅट इथे जे आहे everybody is getting vaccinated. It is perfectly fine to vaccinate after 80 or at 90 and at any age. The immunogenicity at an older age is less. त्याच्यामुळे जो इम्युन रिस्पॉन्स आहे तो ओल्डर लोकांमध्ये थोडा कमी आहे. आणि ही जी फायझरची जी वॅक्सिन जी आहे ती 65 आणि खालच्या लोकांमध्ये 95% प्रोटेक्शन देऊन राहिली. Whereas for people above 65, it is a little bit less in the range of 80 to 85% protection. So it is still very, very efficacious in older people as well. And the target USA, many states in USA have determined that after medical personnel, the target population will be nursing home people. तर जे नर्सिंग होम मध्ये जे 65 वर्षापेक्षा जास्ती लोक आहेत जे जरा जास्ती याच्यात राहतात, क्लोज प्रॉक्सिमिटी मध्ये राहतात, ते दोज पीपल आर ऑल्सो ऑन द हायर लिस्ट. सो द US गाईडलाईन इज डोंट स्टॉप वॅक्सिनेशन ॲट एनी एज. 100 वर्षाचे जरी असेल तरी त्यांना वॅक्सिनेशन द्या. इफेक्टिव्हनेस विल बी अ लिटिल बिट लेस, मे बी 10-15% लेस, बट इट इज स्टील व्हेरी इफेक्टिव्ह. अँड within the confines of a nursing home, the disease can spread rapidly. So therefore, they are actually the target population. So the target population within most states in USA is healthcare workers, nursing home people, and then patients above 65 and below 65 with comorbid conditions. आणि हे सगळे झाल्यानंतर मग below 65 येणार आहे ती. Above 18 years आपल्या इथे म्हणतात ते vaccine above 18 years. आपल्या इथे आहे ना काही गाईडलाईन्स घातले? बिलकुल आहे ना. मी स्लाइड दाखवली, तू नव्हती का तेव्हा? हा, मी थोडी नंतर मी आय विल सेंड यू दॅट लिंक. ठीक आहे, पण डेफिनेटली आहे. ओके, नेक्स्ट इज कमलेश. कमलेश, तुझा क्वेश्चन. हा, तेच एक म्हणजे तेच आता सांगायचं होतं की जसं राम म्हणाला, आमच्याकडे हेल्थ स्क्रीनिंग केलं तेव्हा 90 डेज मध्ये कोविड झाला आहे का? 90 days मध्ये झाला असेल तर यू आर ऑटोमॅटिकली ॲट द बॅक ऑफ द लिस्ट, यू आर नॉट ऑन द फ्रंट ऑफ द लिस्ट. नंबर 9. दुसरी गोष्ट म्हणजे तो प्रश्न होता की पिडियाट्रिक मध्ये इज इट सेफ. तर मला वाटतं की मॉडर्ना हॅज स्टडीड 16 and above and Pfizer has studied 18 and above, and there are some studies which are going from 12 to 16. असं मला बरोबर आहे का राम आणि राजश्री? या स्टडीज आर गोइंग ऑन. आणि आता मोस्ट ऑफ द स्टडीज आर रिक्रुटिंग चिल्ड्रन. आतापर्यंत दे हॅड नॉट रिक्रुटेड चिल्ड्रन. सगळे ऑल अडल्ट्स अबव 18 years वेर रिक्रुटेड पुष्कळशा ट्रायल्स मध्ये. बट नाऊ न्यू स्टडीज आर देअर विच आर रिक्रुटिंग चिल्ड्रन. पण ऍट प्रेझेंट 18 years and above vaccination. So right now, the bulk of the data for vaccination is for people 16 or above or 18 and above, and excluding people who are pregnant or breastfeeding. So आजही adults मध्ये आपल्याला pregnant आणि breastfeeding females साठी data नाही आहे. That doesn't mean that they cannot receive the vaccine. The thing is, one can assume that it is likely to be beneficial, but we don't have proof of what the side effects are in pregnant and breastfeeding women. And therefore, in adults with those criteria, you have to be a little bit more cautious. द्यायचं का नाही, you have to there are more difficult decisions to be done. Lack of proof does not mean that it is bad. So if each patient will then have to talk with their individual doctors and decide if the benefits outweigh the risks. And many pregnant women have elected to take the vaccines. There is nothing to suggest that it will be bad, but there is not adequate proof at this time. And down the road, those people will also be included in the trials, and we will have data for pregnant and lactating women, but that data is not there as of now. मला असं वाटतं की we had a very superb discussion.
श्याम, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत उरलेले? हा, आणखीन कोणी आहात काय? कारण मला काही लोकांचे आणखी प्रश्न मला वाटतं एका दोघांचे असतील जे विचारले गेले नाहीत. जर तुमचे प्रश्न विचारले गेले नसतील तर प्लीज आता विचारून घ्या. हॅलो राजश्री. हॅलो. हा हॅलो. तुम्ही तिघांनी इतकी छान इन्फॉर्मेशन दिली, खूप ज्ञान वाढलं आमचं लोकांचं. मला एक सांग की ते इंडियामध्ये पण आता 18 वर्षाच्या वरच्या लोकांनाच वॅक्सिनेट करणार आहे का? हो हो मॅडम, आधी तर 50 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी आहे. पहिल्या फेज मध्ये 50 वर्षाच्या वरील लोकांसाठी आहे. नाही नाही, तसं नाही विचारत आहे. म्हणजे वॅक्सिनेशन 18च्या वरती, त्याच्यापेक्षा खाली एज वाल्यांना 18च्या नाही, इंडियात सध्या तर नाहीये. सध्या तर 50च्या खालच्यांना सुद्धा म्हणजे लास्ट प्रायोरिटी आहे. आणि ते सुद्धा 50 वर्षाच्या खाली असतील, त्यांना हायपरटेन्शन असेल, बीपी असेल किंवा काही रिनल ट्रान्सप्लांट झालं असेल, हार्ट डिझीज असेल तर त्यांना प्रायोरिटीने देतील. आणि आपले जे यंग लोक, हेल्दी लोक आहेत त्यांना सध्या तर देणार नाहीये. पहिले जे हे 30 करोड देणार आहेत तर त्याच्यामध्ये पीडियाट्रिक तर नाहीच आहे. अच्छा अच्छा. आणखीन हे रजिस्ट्रेशन वगैरे ते ऍप आल्यानंतर करावं लागेल ना? हो हो, ऍप आल्यानंतर बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन करायचं आणि मग ते बरोबर ऍपच्या थ्रू तुम्हाला टाइम देतील, हे देतील आणि सगळं व्यवस्थित होईल. हो, खूप छान तुम्ही इन्फॉर्मेशन दिली आणि असं इतकं ऐकत राहावं वाटलं, कारण किती गोष्टी आणि इतक्या छान सांगितलं एक्सप्लेन करून तू, आणखी राम आणि प्रशांतनी. वाव. राजेश्री, मला एक सांगायचं होतं. मला एक प्रश्न आलेला आहे आपल्या एका डॉक्टर फ्रेंड कडून. तो म्हणतोय की ऍज अ जनरल प्रॅक्टिशनर, फॅमिली फिजिशियन, राजेश्री साठी प्रश्न आहे हा. व्हॉट प्रिकॉशन्स शुड आय टेक ऍज अ सेफ्टी मेजर इन माय ओपीडी अँड फॉर माय फॅमिली, अँड फॉर हाऊ मेनी मंथ्स फर्दर शुड वी फॉलो दोज मेजर्स? अच्छा, प्रिकॉशन तर ही शुड कंटिन्यू टेकिंग द प्रिकॉशन्स विच ही स्टील टेकिंग. सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं, मास्क आणि हँड सॅनिटायझर. आणि डॉक्टर्स लोक बरेच फेस शिल्ड वापरतात आणि फेस शिल्ड हॅज बीन फाउंड टू बी व्हेरी प्रोटेक्टिव्ह. तर ही शुड यूज फेस शिल्ड. आणि फॅमिलीमध्ये सुद्धा गेल्याबरोबर ही शुड वॉश हिज हँड्स. आणि त्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये ही विल बी अ कॅरियर इफ ही गोज होम ऑर समथिंग. तर त्यांनी बिलकुल सगळ्या सॅनिटायझेशन मेजर्स आणि हे फॉलो केल्या पाहिजे. But corona is usually outside the family than inside the family. Someone who brings corona in the family gets it from outside rather than from within the family. तर these, आणि वॅक्सिन घेतल्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट की वॅक्सिन घेतल्यावर इमिजिएटली झालं, आता मी वॅक्सिन घेतलं, आता मी मास्क वापरणार नाही, सॅनिटायझेशन किंवा सोशल डिस्टन्सिंग करणार नाही, हे नाही. ऍटलीस्ट 2 weeks आर रिक्वायर्ड फॉर द अँटीबॉडीज टू स्टार्ट डेव्हलपिंग. तर त्याच्यामुळे 2 डोस नंतर 2 आठवडे सगळे मेजर्स फॉलो करायचेच आहे आणि त्याच्यानंतर मग दे कॅन स्टॉप युझिंग दीज मेजर्स. म्हणजे काय 2 आठवड्यानंतर, सेकंड डोसच्या 2 आठवड्यानंतर कॅन यू वॉक अराउंड विदाउट मास्क? या, यू कॅन. अच्छा, ओके, गुड. बरं, आणखी काही प्रश्न आहेत का? हा, मला एक प्रश्न आहे. हॅलो. हा, बोल ना. समजा सध्या मी एखादं वॅक्सिन घेतलं, याची एफिकसी 65% वगैरे आहे आणि पुढे चालून असं वाटलं की अजून एक चांगलं वॅक्सिन आलं 80-85% किंवा 90% वाला एफिकसीचं, ते आपण रिपीट करू शकतो का? म्हणजे सगळं सध्या तर ते रिपीट म्हणजे सध्या तर ते रिपीट करणं वुड नॉट बी ऍडवाइजेबल, कारण तू ऑलरेडी वॅक्सिन घेतलेलं आहे आणि सपोज यू डिसाइड की तुला दुसरं वॅक्सिन घ्यायचं आहे, आय थिंक ते वॅक्सिन मग देन यू विल हॅव टू अंडरगो अन अँटीबॉडी टेस्ट. तुझं अँटीबॉडी टायटर किती आहे, तुझ्यात इम्युनिटी प्रॉपर डेव्हलप झाली. 60 to 65% एफिकसी ही एक जनरल एफिकसी आहे. बट फॉर अ गिवन इंडिव्हिज्युअल इट कॅन बी 90%, इट कॅन बी 95% ऑल्सो. ही एक ऑन अन ऍव्हरेज ही 65%, म्हणजे मिनिमम 60 to 65% एफिकसी राहणारच असं आहे. तर सेकंड वॅक्सिन साठी आय थिंक इट वुड बी अ व्हेरी स्पेशलाइज्ड अँड इंडिव्हिज्युअलाइज्ड डिसिजन. आता या स्टेजला आपल्याला माहित नाही आहे की ही वॅक्सिन किती दिवस चालेल. समजा असं जर झालं की बाबा आपल्याला नक्की दरवर्षी घ्यायची वॅक्सिन आहे किंवा दर 2 वर्षांनी घ्यायची वॅक्सिन आहे, देन देर विल बी गाईडलाईन्स डाऊन द रोड, किंवा तुम्ही एकाच्या ऐवजी दुसरी घेऊ शकता का? सध्या एवढं नक्की आहे की जेव्हा तुम्हाला जर एका कंपनीची जर तुम्ही एक पहिली वॅक्सिन घेतली तर तुम्ही नक्कीच दुसरी वॅक्सिन जी आहे, दुसरा डोस जो आहे
तो त्याच कंपनीचा व्हॅक्सिन घ्या. ओके 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 राईट राईट राईट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. वी हॅव 2 रेज्ड हँड्स, अजय देशपांडे आणि कमलेश अनसेंकर. अजय, आर यू रेडी? हाय अजय. हाय राजेश्री. लॉंग टाइम. हॅलो राम प्रशांत, व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन. ऍक्च्युअली मला एक फक्त सिंपल प्रश्न असा आहे की जर का आपण व्हॅक्सिन घेतलं की त्या व्हॅक्सिन घेतल्यानंतर परत त्याला कोविड होऊ शकतो का? होऊ शकतो ना, कारण व्हॅक्सिन 100% हे नाहीये ना एफिकेशियस. त्यामुळे देर आर चान्सेस की कोविड होऊ शकतो, पण तो खूप अशा सिच्युएशन मध्ये होईल की तू खूपच अगदी क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आला एखाद्या अगदी कोविड स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह पेशंटचा, त्याला खूप खोकला येतोय, खूप स्पुटम प्रोडक्शन आहे वगैरे, अशा पेशंटच्या खूप क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये फॉर अ लॉंग टाइम आला. आणि पुन्हा मी एक सांगितलं की व्हॅक्सिन घेतल्यावर जर तुला कोविड झाला तर त्याची सिव्हिरिटी ही डेफिनेटली कमी असणार कम्पेअर्ड टू व्हॉट यू वुड हॅव हॅड विदाउट व्हॅक्सिनेशन. पण मग त्याच्यावर मग काय मेडिकेशन घ्यावं लागेल का त्यानंतर, म्हणजे आफ्टर दॅट इट विल बी अ मेडिकेशन प्रोसेस? नाही, कोविड झाला तर कोविड विल बी ट्रीटेड लाईक अ कोविड. कोविड लाईक, ओके. वेदर यू हॅव टेकन हा प्रश्न व्हॅक्सिन का ऑर बरं यू आहे? हॅव नॉट. हा, कारण घरामध्ये जर का सपोज वन पर्सन इज लाईक टीचर, सपोज आता आम्ही टीचर आहे, जर का सपोज पहिला डोस मिळाला बिकॉज शी विल बी ऑन द फर्स्ट फ्यू, पण आम्हाला बाकी तिघांना नाही मिळाला, तर वी आर कॅन बी असिम्पटोमॅटिक बेसिकली या केसमध्ये. तर त्यामध्ये जर का तिला परत प्रॉब्लेम होऊ शकतो का? हा, विथ दॅट डायरेक्शन आय एम आस्किंग दिस क्वेश्चन. लेस इन दॅट सिच्युएशन. लेस चान्सेस. ओके ओके ओके, थँक्यू. ओके, कमलेश. नाही, माझा झाला प्रश्नाचा आन्सर. अच्छा, स्वाती तुझं पण आहे का प्रश्न? मला ज्योतीचा पहिले, मग स्वाती. मला विचारायचं होता एक प्रश्न. हा, विचार ना मग. व्हॅक्सिनच्या बाबतीत तर नाही, पण मला हे विचारायचं की म्हणजे माझा मुलगा सतत त्याला बाहेर जावं लागतं, लहान म्हणजे आजूबाजूच्या गावांमध्ये याच्यामध्ये पर्सन असल्या कायम असतं की याला, त्याच्यामुळे इतकं टेन्शन आणि ताण येत, तर त्याच्यासाठी काय करावं, म्हणजे कारण त्याला बाहेर खावंही लागतं आणि इंडस्ट्री वेगवेगळ्या जावं लागतं, तिथे वेगवेगळे मजूर आणि पुष्कळ लोक असतात तिथे. तर त्याच्यासाठी म्हणजे काय करावं? नाही, त्याला प्रोटेक्शन घ्यावं लागेल आहे. ही हॅज टू टेक प्रिकॉशन्स, कारण त्याला काम तर त्याला सोडता येणार नाही, पण त्याला प्रिकॉशन घेणं अत्यंत जरुरी आहे. आणि मोस्टली मी एक जस्ट थोडं 2 मिनिटात सांगते. द टाईप ऑफ मास्क, हा जो मास्क आहे ना, हा एक सिम्पल रियुजेबल आहे, डिस्पोजेबल 3 प्लाय मास्क आहे. तर हा मास्क 50% प्रोटेक्शन देतो आणि ही शुड बी व्हेरी गार्डेड की त्यांनी पब्लिक मध्ये कधीच मास्क खाली नाही केला पाहिजे. त्यानंतर आपण जे युज करतो विच गिव्स अबाउट 95% प्रोटेक्शन, हा N95 मास्क असतो आणि याला एक व्हॅल्व असतो. तर हा जो व्हॅल्व असतो, दिस इज म्हणजे ह्या व्हॅल्वचं डेंजर दुसऱ्या लोकांना असतं. तर जर कोविड झालेल्या पेशंटनी हा मास्क घातला, ही कॅन गिव्ह कोविड टू अनदर पर्सन. पण आम्ही लोक हा मास्क घालतो, दिस N95 मास्क इज नियरली 90 to 95% प्रोटेक्टिव्ह. आणि असाच एक N95 मास्क आहे ज्याला व्हॅल्व नाही आहे. तर हा नोज भोवती खूप टाईट बसतो आणि याने खूप आपल्याला सफोकेशन वगैरे व्हायचे चान्सेस असतात, पण घालून घालून शेवटी सवय होते आणि दिस गिव्स यू अ व्हेरी गुड प्रोटेक्शन. तर आम्ही लोक हा दिस टाईट N95 मास्क इज व्हॉट डॉक्टर्स आर युझिंग. आणि जे डॉक्टर्स हे मास्क यूज करतात पेशंटच्या सोबत, पेशंट पाहताना वगैरे, त्यांना लेस लाईकली की कोविड इन्फेक्शन होईल. तर आय वुड सजेस्ट की त्यांनी मास्क काढायचंच नाही, पब्लिक मध्ये मास्क खाली करायचा नाही. ही एक महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि हा जो आपला साधा मास्क असतो, सर्जिकल 3 प्लाय मास्क, तर दिस गिव्स 50% प्रोटेक्शन. आणि मेन ह्याचा यूज असा आहे की तुम्हाला जर असेल काही इन्फेक्शन तर ते दुसऱ्याला होऊ नये. तर इव्हन पब्लिकनी हा मास्क घातला तर त्यांच्यापासून तुम्हाला इन्फेक्शन व्हायचे चान्सेस थोडे कमी असतात. स्वाती तुला प्रश्न पुढचा. थँक्यू. तर इथे जसं आहे, मी
काही दुकानांमध्ये इथे यांनी केलंय की काही दुकानांनी सांगितलंय की आमच्या दुकानात मास्क घातल्याशिवाय यायचं नाही. जसं तुम्ही म्हटलं, समजा एखादं म्हटलं की बिग बाजारनी म्हटलं की मास्क आर कंपल्सरी, सो आय विल बी मोर इन्क्लाइन टू गो अँड बाय माय ग्रोसरीज, की मी बिग बाजारमध्ये जाऊन किराणा आणील. कारण तिथे बिग बाजारमध्ये प्रत्येक माणसाला दरवाज्यावर मास्क घालायला लावतात. कारण की सगळ्या लोकांनी जर त्या दुकानात मास्क घातले तर दे आर लेस लाइकली टू गिव्ह मी द इन्फेक्शन. आणि दुसऱ्या दुकानाने म्हटलं की सब चलता है कोई भी आओ, तो त्या दुकानात मी किराणा घ्यायला जाणार नाही. कारण की जर तिथे फक्त 50% लोकांनी जर मास्क घातला आहे तर जे 50% जे नाही घातला आहे ते मला इन्फेक्शन देऊ शकतील. सो यू कॅन डिसाइड which places to go. If there is a place which says you have to wear a mask, then that place automatically becomes a safer place. इथे 500 रुपये फाईन आहे मास्क न घालण्याला. इथे नाही आहे. इवन इफ यू आर ट्रॅव्हलिंग अलोन इन द कार, पोलीस कॅन स्टॉप यू अँड इफ दे सी यू आर नॉट वेअरिंग अ मास्क, तर ते तुम्हाला फाईन करतात. नाही That's the way it should be. उचलला मी, ऍक्च्युअली झूम मीटिंग मध्ये आहे का, तुमचा फोन आहे म्हणून उचलला मी. एनी अदर, अजून कोणाला काही विचारायचं असेल तर Shyam, if you want, I have some potential questions. म्हणजे जे लोकांनी ते मी तर आय कॅन गो थ्रू द क्वेश्चन्स and then we can go through that. आपण, मला वाटतं त्याच्यात स्वाती तुला एक प्रश्न आहे का? नाही, आपल्याकडे इन्शुरन्स, आपले नवीन हॉस्पिटल आहे, आपल्याकडे मेडिक्लेम नाही. आवाज येतोय का पहिले? हो येतोय. हा, येतोय स्वाती. प्रश्न असा नाहीये, माझा अनुभव सांगते की जेव्हा इंडियात म्हणजे हा कोरोना आला पण नव्हता, जेव्हा काहीतरी म्हणजे मोदींनी सगळ्यात पहिले जनता कर्फ्यू केला होता, त्यावेळी मला हे सगळे सिम्पटम्स होते जे आता कोरोनाचे नंतर सगळं माहिती झालं. मला काही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. ऑफकोर्स आय एम डायबेटिक, ती गोष्ट वेगळी. पण जेव्हा इंडियातच कोरोना नव्हता तेव्हा मला झाला होता असं मला वाटतं. पण एक दिवशी म्हणजे, पण मी तेव्हा, आता म्हणतात क्वारंटाईन करा, तर मी ऑटोमॅटिकलीच क्वारंटाईन असते घरी, कारण माझा नवरा आणि मुलगा सकाळी 9 ते रात्री 9 घरीच नसतात. त्याच्यामुळे मी त्यावेळेस एकटीच असते, तर मी ऑटोमॅटिकली क्वारंटाईन झाली. त्या दोघांनाही माझ्यापासून काहीही त्रास झाला नाही. पण वन फाईन डे मी फक्त एक ऑरेंज खाल्लं होतं आणि गरम पाणी पित होती, कारण मला श्वास घ्यायला त्रास होत होता. हे सगळे सिम्पटम्स मला तेव्हा होते. तर मला असं म्हणायचं आहे की एवढं सगळं वॅक्सिन आणि हे ते, मग नंतर हे सगळे टीव्हीवर उपाय सांगायला लागले की संत्र खात जा, अमकं खात जा, ढमकं खात जा. तर तो मार्च महिना असल्यामुळे नागपुरात संत्री भरपूर मिळतात तेव्हा, तर मी तेव्हा ते संत्र खाल्लं होतं आणि गरम पाणी पित होते, एवढंच मी केलं होतं. तर असे एक्सपिरियन्सेस खूप जणांचे आहेत. खूप जणांचे असे एक्सपिरियन्स. इवन आय हॅड अ व्हेरी बॅड व्हायरल इन्फेक्शन इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. आय सस्पेक्ट मे हॅव बीन कोविड, कारण माझ्याकडे तर मलेशिया वगैरेचे ते इंटरनॅशनल स्टुडंट्स यायचे आणि एक चायनाहूनही वेन्झोहून आला होता. म्हणजे तो मुलगा स्टडी करत होता चायनाला, वेन्झोहून तो आला होता. आणि आय डिडंट एक्झामिन हिम. त्या मलेशियन पेशंटला तर मी अगदी करायला लावून वगैरे, आय हॅड दिस सिम्पल सर्जिकल 3-ply मास्क होता, पाहिलं होतं. पण त्याच्यानंतर आय हॅड अ व्हेरी बॅड इन्फेक्शन इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. तेव्हा मी म्हंटल, इतक्या लोकांना म्हंटल, आमच्या इथल्या लोकांना म्हंटल की नाही, हे रुटीन व्हायरल नाही आहे, दिस मे बी समथिंग लाईक कोविड. पण तेव्हा टेस्टच नव्हती कुठे, काही गाईडलाईन्सच नव्हत्या, काहीच नव्हत्या. राजश्री, मला एक प्रश्न आहे. मगाशी तू ते मास्क दाखवले, तर त्याच्यात जो सगळ्यात पहिल्यांदा दाखवला 3-ply, तो 50% सेफ्टी आहे. आता दिस इज अ डम क्वेश्चन, पण आय हॅव टू आस्क यू दिस क्वेश्चन. 50% आहे, मी एकावर 1-2 घातले तर काही फरक पडतो का त्यांनी? डेफिनेटली. जेवढे जास्त लेयर्स, जेवढी जास्त प्रोटेक्शन, तर ह्या व्हॅल्व बरोबर मी नेहमी असा मास्क घालायची, हा व्हॅल्व आणि याच्यावर हा 3-ply मास्क. इवन आय वेअर डबल मास्क इन ओपीडी. अच्छा. कारण जेवढे पोर्सचा साईज छोटा, जेवढा मास्कचा थिकनेस जास्त, तेवढं प्रोटेक्शन जास्त. नाही, पण 50% आहे तर मी जास्त. त्यातले तर 100% होणार नाही ना? 100% कधीच नाही होणार. अच्छा. कुठली गोष्ट 100% इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. ओके. सो मला असं वाटतं श्याम, आता वी शुड थँक our guest speakers. गेस्ट नका म्हणू, फ्रेंड्स. तुम्ही श्यामला नाही, राजश्री आणि राम हे आपले आजचे गेस्ट स्पीकर्स आहेत. मी ऑर्गनायझिंग टीम मध्ये आहे विथ श्याम. सो वी हॅव टू थँक यू.
आणि on a lighter note, take home message असा आहे की Indians become older at a younger age. पहिला take home message. But Indians are smarter than Americans because we follow the guidelines. Very true. Okay. प्रशांत तुला सांगतो मी एक की आपलं इतकं इंटरेस्टिंग डिस्कशन चालू आहे की आता पहा 1.5 तास झाला आणि अजूनही मेजॉरिटी लोक अजून आहेत. आज हायएस्ट पार्टिसिपंट जवळपास 49 लोक होते, अजूनही 41 लोक आहेत, कोणी जायला तयार नाहीयेत. पण ठीक आहे. आय एम शुअर एव्हरीबडी इज बिझी. आय होप एव्हरीवन रिमेन्स एकदम वेल अँड हेल्दी. आणि अजून एक मला इथे सांगावंसं वाटतं की फ्यू ऑफ आवर बॅचमेट्स ऑल्सो सफर्ड फ्रॉम कोविड इन्फेक्शन आणि दे वर डेफिनेटली लुकिंग टुवर्ड्स अस आणि वी वर एबल टू गाईड देम, हेल्प देम ड्युरिंग देअर क्रायसिस आणि ऑल ऑफ देम आर वेल अँड हेल्दी नाव. सो आय विश की ज्यांना नाही झालं ते सुद्धा एकदम हेल्दी आणि सेफ राहावे आणि गोइंग फॉर वॅक्सिनेशन. आम्ही पण वॅक्सिनेशन घेणार आहे. तर गोइंग फॉर वॅक्सिनेशन विदाउट हेजिटेशन. तुम्हाला जर मिळतं आहे तर डेफिनेटली घ्या आणि आय होप आपण एक चांगलं गेट टुगेदर करू शकू. Correct. Yeah. All our teachers and everybody and have a nice Shame Mehfil there. Yeah. Again, I will add only that to that किंवा इथे जे माझ्या दवाखान्यात जे अमेरिकेमध्ये आहे, इथे अमेरिकेत 75 लोक म्हणतात एक सध्या जनरल पॉप्युलेशन मध्ये की आम्ही वॅक्सिनेशन घेऊ. पण मी अजून एकही असा डॉक्टर नाही बघितला जो म्हणतो की मी घेणार नाही. सो एव्हरी डॉक्टर इज 100% ऑन बोर्ड with the vaccines that are available, and that should give the general public an idea of what the doctors think about the safety of these vaccines. Yes. Okay. So it was a very very informative and very very to the point discussion. मी जे आधीच म्हटलं ते आणि thanks to श्याम आणि प्रशांत आणि राम आणि राजश्री, all of them, a big thanks to you. कारण बरेचसे असे जे मिसकन्सेप्ट होते ना ते सगळे बरेच क्लिअर झाले. And I think it will definitely promote everybody to go ahead and get the vaccine as soon as possible. Thank you. Very true, very true. Yeah. So let me again thank you one more time. Thank Ram and Rajashri for providing all this information. आणि thank you प्रशांत. आणि इतक्या इझिली ऍक्सेप्ट केलं. त्याला म्हटलं मी तू इंटरव्ह्यू घेशील का, तो अगदी म्हणजे याच्या आधी पण त्याला एकदा विचारलं होतं मी एका मैफिलीसाठी. त्याने इमिजिएटली हो म्हटलं आणि मग स्केड्यूल चेक केला आणि मग त्याला थोडा प्रॉब्लेम आला. पण त्यांनी पहिले हो म्हटलं होतं, यावेळेला पण त्यांनी पहिले हो म्हटलं. तर हे आपले मित्र असे आहेत सगळेजण. तर थँक्यू. इट फील्स रिअली गुड टू हॅव फ्रेंड्स लाईक दिस. We are proud of you. We are proud of you. Great. Thank you. Thank you. चला. Have a healthy 2021. चलो. Bye. Bye bye. Thanks, sorry. Thank you. Bye. Wonderful meeting.